विठ्ठल आवडे प्रेम भाव। फार दिवसाची परंपरा या गावातल्या सद्भक्तांनी टिकून ठेवली। ह्या टिकून ठेवलेल्या परंपरेला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम। सुनाट परंपरा आहे। मला वाटतं पौर्णिमा कितवी आहे मामा? 249, 1500 सुरू झालेली पौर्णिमा। मागे एकदा त्या दादांची पंगत होती, हो विकास साहेबांची पंगत होती। आणि आज माजी सरपंच जसे यजमान आहेत का, मला वाटतं यांच्याच आडनावाचे यजमान होते माझे, चांगदेव आप्पा। त्यावेळेला आलतो, वैभवशाली, किती सुंदर म्हणत आहे। एखादा म्हणत असेल कोणताही महाराज त्या गावात गेल्यावर त्या गावाचं चोंबाळीतो, मी नाही चोंबाळीत। मला काय चोंबाळायचं, काय तुमच्याकडून घ्यायचं? मला पंढरपुरातल्या मालकान पैशाचा पाईप दिलाय म्हणून मी भंगीरायला आणि पानच्या टाईल चोंबाळीत नाही, आणि मला गरज नाही, एकच बायको आहे। काय त्याचं काय ताण नाही, काय 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 किती बी डोंगर कमीला तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी तर खाणारच नाही मी। त्याच्यामुळं कामाशी काम, चांगलं देवाचं फार अधिष्ठान गोडे, काय 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 सुंदर वैभव आहे। अगदी प्रशस्त माझ्या सिद्धेश्वराचं मंदिर आहे, दिव्य हा सुंदरसा उत्सव करतात, त्याबद्दल तुमच्या या परंपरेला प्रणाम। राजे हो, हे आकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं ह्या इथल्या मंदिरातल्या मालकाची ताकद किती मोठी आहे। आणि ही 10 आता आहेत त्याच्यापेक्षा 10 पटीनं श्रीमंत होणारी लोक आहेत। ते मधातून आशीर्वाद देणारच आहे। त्याच्या का गोळ्या संपल्यात का? तो वेडा आहे का काय? तो जगाचा बाप आहे, विश्वाचा बाप आहे। आणि त्या अख्खा निसर्ग हलवायची ताकद आहे त्याची। किती पुस्तकं पाठ केल्यावर कालचा पाऊस पडला असता। त्यानं काशीतून डोळा उघाडाय म्हणून अख्खा परिसर पुन्हा डबरवाला केलाय। तर हे आकडेवाल्याला मोठं करायला त्याला किती त्याच्यात तळ हाताचा मळे, विठाला विठाला विठाला। मोठ्या श्रद्धेने अशा पवित्र अधिष्ठानाकडे लक्ष ठेवा, भगवंत तुमचं फार मोठं कल्याण करील। मला वाटतंय रासाई वडगावला उत्तमरावजी तुमच्या कार्यक्रमात तुम्ही मंडळी मामा तुम्ही आणि आदरणीय विकास महाराज आलते, तिथं आकाश महाराज। त्यावेळेला तारीख तिथं घेतली, ते येण्याचा योग आला। एका चांगल्या अधिष्ठानाचं दर्शन झालं, एका जाज्वल्य देवतेचं दर्शन झालं। माझं महात्मा कीर्तन रोज बी येत, कधी कधी इतक्या नालायकाचे कीर्तन करावं लागते, तर स्तुती करताना लाज वाटते, पण विलाज नाही लग्न केल्यामुळं। ज्याने केलं नाही ते करायला तर आपण तर गुतलोत बावल्यावर। आयुष्यभर ज्यानं दारू पिली त्याला पेटून दिल्यावर पण त्याच्या सरणातून देशीचा वास येऊ लागला, तर त्याचं सुद्धा कीर्तनात वर्णन करावं लागते। आणि काय आम्हाला पुण्य भेटणार आहे त्याच्या कीर्तनात? हे पवित्र अधिष्ठान आहे, ह्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या परस्पर्शाने अधिष्ठान पवित्र आहे। अशा कीर्तनाचा लेखाजोखा चित्रगुप्त बापू विटेवरच्या मालकाकडे समर्पित करीत असते। इथं नुसतं एक सतरंजी टाकायची जर कोणाला सेवा भेटली असेल तर त्याची पण दखल मंदिरातून घेतोय मालक। इथे साधा काडी कचरा फुलाचा, इथं दुसरा कचरा काय पडणार आहे? साधे फुलं जर खाली पडले असतील, त्या पाकळ्या उचलून जर डस्टबिन मध्ये टाकल्या असतील तर त्याची दखल सुद्धा मंदिरातला मालक सिद्धेश्वर प्रभू घेतोय। इतकी मोठी ताकद आहे इथली। तर इथं भजन केल्याची दखल का घेणार नाही? ठिकाणात ताकद असते, अधिष्ठानात ताकद असते। चोखोबारायचा फोटो लावलेला आहे। चोखोबारायला 2 राज्यामध्ये इंद्र अमृत घेऊन गेलता, 2 राज्यात, पण दोन्ही राज्यामध्ये अमृत शुद्ध झालं नाही। ज्या वेळेला चोखोबाराय जंबूदीपात आले इथे पंढरपुरात, मंगळवेढ्याला एका लिंबाच्या झाडाखाली, ज्याच्या गाडीला 222 दिवे आहेत। आपल्या मंत्र्याला किती असतात मामा? एकट्याच्या गाडीला 222 दिवे, एकट्याच्या गाडीला 222 दिवे। अशा इंद्राच्या नगरीतलं अमृत खराब झालं, ते 2 राज्यात अमृत नेलं पण शुद्ध नाही झालं। आणि चोखोबारायने जम्बूदीपात पंढरपुरात अमृत शुद्ध केलं। विचारलं को भव हस्तीत जा येते,
बाकीच्या राज तिथं का नाही केलं? नाही म्हणले, माझ्यात अमृत शुद्ध करण्याची ताकद आहे, पण ती ताकद पंढरपुरात आल्याशिवाय येत नाही. ठिकाणाची ताकद आहे, स्थान महात्म्य. तसं हे स्थान महात्म्य मोठं आहे, फार मोठं नाविन्य. हे सामान्य नाही राजो. या मालकाकडे येणाऱ्यानं 700 वर्षापूर्वी सांगितलं, याला काही लागत नाही दुसरं. एक पसा पाणी एक बिलवद, 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 एक पसा पाणी एक बिलवद. पूजना केवळा सोपे बहु, पूजना केवळा सोपे बहु, भाव धरोनिया आचरती दारी, भाव धरोनिया आचरती दारी, भाव धरोनिया आचरती दारी, भाव धरोनिया आचरती दारी. 700 वर्षापूर्वी माझ्या नामदेवरायानं लिहून ठेवलंय. ह्या मालकाला काय लागते माहिती? एक पसा पाणी एक बिलवद. किती सोपी पूजा आहे. श्रद्धेनं करायचं पाणी जर पसाभर त्याच्या अंगावर टाकलं आणि एक बेलाचं पान समर्पित केलं की पूजन सोपं आहे, सोपं पूजन आहे. इतका दयाळू आहे माझा सिद्धेश्वर. आणि त्या भगवंताचं हा 8 दिवसाचा उत्सव आहे. मोठ्या श्रद्धेनं गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना मनपूर्वक प्रणाम करतोय. विश्वस्तांना सुद्धा प्रणाम करतोय. दिलीपराव, रामदासराव आणि बऱ्यापैकी दशरथराव, गणेशराव, भानुदासराव, चंद्रकांतराव, काळूरामराव, अप्पाराव, संपतराव, नारायणराव आणि भगवानराव. पारदर्शक व्यवहार सांभाळा. जगाचा मालक तुम्हाला स्फटिका इतकं निर्मळ करेल आणि हिऱ्या इतकं मोठं करेल. स्फटिकासारखं निर्मळ करीन आणि हिऱ्यासारखं मोठं करेल. फार मोठी ताकद आहे त्याच्यात. सज्जनांनो, या मंदिरातल्या मालकाच्या डोळ्यात इतकी मोठी ताकद आहे, त्यानं डोळा उघाड्याशिवाय थेंब पडत नाही. त्यानं डोळा झाकला की काही नाही, त्यानं उघाडा कीच पडत आहे. त्यानं फडफड केला की मग गारगुंडा पडत्यात. इतकी त्याच्या डोळ्यात ताकद. अख्खं त्रिभुवन त्याच्या डोळ्यात सामावले. सब देव के बाबा. परवाला एक जण म्हणला, महाराज मी 40 वर्षापासून वारी करतो. मी म्हणलं जरासं भानावी ना, तू कोणाला बोलायला? तू 40 वर्षापासून वारी करतो सोमळ्या, भगवान शिवशंकरांची कृपा आहे आपल्यावर. वारी सुरुवाती त्याने केली पंढरपुरातल्या मालकाची. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. ओम नमो शिवाय. कावरी घेवरी खाली मिळाली वैष्णव माली, त्याचे रजारे नुवंदुरे. ओम नमो शिवाय. कावरी घेवरी खाली मिळाली वैष्णव माली, त्याचे रजारे नुवंदुरे. वा. ही अगोदर पंढरपूरला कावड नेली. भजन पण त्यांनीच सुरू केलंय. भजन करी महादेव. ह्या वारकरी संप्रदायातली स्थापना हा मृदंग नावाचं वाद्य भगवान शिवशंकराची संकल्पना आहे. त्यांनी आरक्षित केलंय. त्यांनी आरक्षित केले. वाद्य त्यांचं आहे. भजनालाही तीच होते. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे शिवशंकर. ही सगळी कृपा त्यांची. म्हणून तुम्हा विश्वस्तांना पुन्हा एक विनंती करेल, गोड असंच वैभव मोठं मोठं करा. धर्माचं वैभव उंच जाणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं आहे. गोड सुंदरचं नियोजन केलं त्याबद्दल तुम्हा सर्व विश्वस्तांना, गावकऱ्यांना धन्यवाद देतो. माझ्या अभंगावर येतोय विठाला विठाला विठाला.
मामा तारीख घ्यायला जरी तुम्ही आले, अध्यक्ष उपाध्यक्ष अजून कोणी, आकाश महाराज, पण ज्यांच्यामुळे आमची गाडी इथपर्यंत चलत आली असे आदरणीय संभाजी सदाशिव अण्णा, नाही, श्री भाऊसो अनंता चोनकर, माजी सरपंच नायगाव, उद्योगरत्न आहेत ते. बऱ्यापैकी पंढरपुरातल्या मालकिनीची त्यांच्यावर कृपा आहे. बापा, मालकिनीची कृपा असली की लक्ष्मी लय मोठी जवळ येते. काही जण म्हणले असतील मालकीन म्हणजे लक्ष्मी आदिशक्ती, रमा आहे ती. तिची बऱ्यापैकी भाऊसाहेब अनंतराव चोंडकर यांच्यावर कृपा आहे. आणि आपलं दर्वे परमार्थात खर्च करतात, त्याच्याकरता त्यांना धन्यवाद. आमचा एक मित्र होता, त्याच्या बापानं 90 एकर जमीन करून ठेवली, पण मागच्या 1.5 महिन्यापूर्वी ते भडो वाढदिवसाला मलेशियात गेलं. त्या दिवसपासून त्याचा फोन नंबर मी डिलीट करून टाकला. ते करते मला, मी म्हणलं बोलत जाऊ नको. तू बाळू महाराजाचा मित्र असताना वाढदिवस मलेशियात साजरा केला हरामखोरा. तितके पैसे जरी एखादा सप्ताह करून, एखादा अन्नदान करून साजरा केला असता तर निश्चित मी सुद्धा तुझ्या पायावर डोकं ठेवलं असतं. काय म्हणून तिथं गेलास तू त्या मलेशियात? काय काय तुला भेटलं तिथं? जा ना तू बघ, एखादा देश बघण्याबद्दल काय नाही, पण वाढदिवस तिथं साजरा केलास त्या अर्थी तू काय काय केलं सुमळ्या? तू जर आमच्या जवळ आला तर तू या पापानं गिरगावचा बाळ्या जळून जाईल. नकोय, तू इकडं. एखाद्या वेळेस भाऊसाहेबांचं वर्णन करतो म्हणजे स्वार्थापोटी नाही, परमार्थात आलेत याच्याकरता त्यांचं वर्णन करतोय की पुन्हा पुन्हा त्यांनी परमार्थात यावं आणि या मंदिरातल्या मालकाच्या कृपेने प्राप्त झालेलं द्रव्य, त्याच्यातलं एक पसाक्स पाणी, चमच्याभर पाणी परमार्थासाठी तुम्ही खर्च केले भाऊसाहेब चोंडकर, याच्याकरता तुम्हाला धन्यवाद देतोय. विठाला विठाला विठाला. बऱ्यापैकी दुरून आज वडगाव रसाऊन उत्तमरावजी वडगंगा सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत, ते सुद्धा आलेत. मला वाटते पुण्यावरनं 110 किलोमीटर म्हणून आमचे ते गोसावी लांब बसलेत, ते सुद्धा आलेत. ते नात्या पोत्याहून आले, ते पाटील असतील, हे असतील. निलेश तर कुठे येतो ते येड आहे, ते 100 किलोमीटर येते. मी सांगत असतो नको रे निलेश इतक्या लांब येत जाऊ, ऐकत नाही. ते येड म्हणल्यावर तुम्हाला वेगळं वाटेल, ते परमार्थातलं येड आहे. विठाला विठाला विठाला. बऱ्यापैकी बघाशी तुम्हाला मामा गायीची सेवा करणारे त्यांचा सुद्धा निरोप आणता. हजारो गायी सांभाळतात बापू इथे एक त्यांचा पण संपर्क झाला, त्यांनाही प्रणाम. गायीची सेवा करणाऱ्या माणसाला आता जरी काही दिसत नसेल तर स्वर्गात त्याला सोन्याचीच पालखी आहे. गायीची सेवा करणाऱ्याला पालखीच सोन्याची डायरेक्ट. विठाला विठाला विठाला. हे जे आकडे दिलेत ना, यानं कमवलेल्या संपत्तीतले पैसे देवासाठी खर्चिलेत, यांचे पोर चांगले निघतील. ही आपल्यात तर काही ताकद नाही, बरं आपल्यात नाही ताकद. मंदिरातला तो करेल. ओरे मामा असतील, भंडासराव असतील, माऊली असतील, कुमार शेट्टा असतील, प्रवीणजी असतील, सुधाकरजी असतील, साईनाथजी असतील, दत्ता शेठ असतील, आरतीताई असतील, भांडाजी असतील. कारण देव हा कर्तव्याचा उपकार कधी सोडितच नाही, ते त्याचा देऊन टाकत असतोय, इतका उदार येतो. दुसरा एक मुद्दा आहे, अमूल्य वेळ खर्च करून 2 तासाकरता तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चिंतनाकरता दिलाय. म्हणून आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार कथा कीर्तनातला श्रोता प्रत्यक्ष शंकर आहे, म्हणून तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतोय. मायमावले असतील, सत्पुरुष असतील, सर्वांना धन्यवाद प्रणाम. अभंगावर येतोय, ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. काय ऋणे. एकदा आळंदीतले मालक माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या आग्रहास्तो, त्यांनी आग्रह केला बरं जास्त, त्यांच्या आग्रहास्तो
भक्त चुडामणी संत शिरोमणी नामदेवराय माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आग्रहास्तव यात्रेला गेले. उत्तर भारतात गेले ते. खरं तर पंढरपूर सोडा वाटत नव्हतं नामदेवरायांना. चरणांना सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा. चरणांना सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. आन वाहिली देवा, आन शपथ आहे तुझी, तुझ्या पाय मला सोडा वाटत नाहीत. समाधी कुठं मागितली माहिती? पायरीला. पायरीला मागितली हो. नामा म्हणे आम्ही पायारीचे रे, नामा म्हणे आम्ही पायारीचे रे. संत पाय हिरे वरदे वरदे, संत पाय हिरे वरदे. नामा म्हणे आम्ही पायारीचे रे, नामा म्हणे पायारीचे रे. संत पाय हिरे वरदे, संत पाय हिरे वरदे. देवा, आम्ही तुझ्या पायरीचे चिरे बरे आहेत. तुझ्या दर्शना करता येणाऱ्या संतांचे पाय पायरीवर पडतील त्यावेळेला त्यांचे चरणरज आम्हाला लागतील वारकऱ्यांचे. आणि वारकऱ्याच्या पायाची माती मंदिरातले मालक कपाळाला लावते. चरणीचे रज वंदी शुळ पाणी, इतकी ताकद आहे वारकऱ्यांच्या पायात. पण ते वारकरी जे मृदंग वाजून तंबाखू खात नाही, कीर्तनात चाली म्हणून तंबाखू खात नाही आणि कीर्तन करून तंबाखू खात नाही, त्या वारकऱ्याला किंमत. हो, तंबाखू खात असेल, गुटखा वडीत असेल, कधी मधी बिडी वडीत असेल, पाकिटावरल्या चोराव, लोकांचे कीर्तन करायला, लोकांच्या सप्त्यात मोठाले पाकिट घ्यायला आणि तिकडे व्यसन करायला, अशा व्यसनी आमच्या लोकांसाठी पंढरपुरातल्या मालकाला नरक एक स्वतंत्र करावं लागेल. स्वतंत्र या भाडव्यासाठी. ज्या बाईला तिची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आम्हाला भातावर तूप वाढीती. त्या महाराजाची उत्तमराव जात विचारित नाहीत, त्याचं गाव विचारित नाहीत, त्याची श्रीमंती विचारित नाहीत, काही विचारित नाहीत. फक्त ज्ञानोबराय तुकोबरायचा वारकरी आहे म्हणून आरती घेऊन आल्या हो त्या वाड्यात. पायका मामा माळोदेंचा वाडा, आरती घेऊन आल्या. आरती काय विचारलं त्यांनी बाळ्याचं? ज्ञानोबराय तुकोबरायचं नुसतं नाम घेतो म्हणून बाळ्या व्यसन करू नको, नाही तर येम तुला इतका हानीन तू इंचभर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला विठाला विठाला. वा, जायचं नको म्हटले होते. वेगात सांगतो, 2 पुरावे घेऊ बापू. आज पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं, नामा मी आयऱ्या गैऱ्या सोबत पाठीणार नाही, तुला ज्ञानोबाराय सोबत पाठवायलो. आणि जा ज्ञानोबाराय सोबत निघाले. एका मुलीचं लग्न झाल्यावर सासरचे लोक दिवाळीला धाडणार नव्हते, लक्ष्मीपूजन करायचं होतं. लक्ष्मीपूजन झाल्यावर पोरीला भाऊबीजीला पाठवायलेत. लक्ष्मीपूजन नवऱ्याकडेच करायलेत. तिला जावंसं वाटत होतं पण नाही पाठवलं. नाही म्हणजे पाठवायचंच नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी एक गाडी आली दारापुढून, तिला दिवा होता. दिवा, त्या गाडीला दिवा होता. ती गाडी आल्याबरोबर सारी लोक घरचे बाहेर आले. काही गावातले सुद्धा प्रतिष्ठित आले. त्यांना माहिती दिवा कोणाच गाडीला नसतोय, एक तर पेशंटच्या गाडीला असतोय. तर तिचं सायरन पाहिल्यावर इथं घाम येतो, बाप्पा मध्ये कोण हे, वाचत का मरत, तेव्हा आवाज ऐका वाटत नाही. आणि एक रट्टे हाणणाऱ्याच्या गाडीला असतोय, त्यानं रट्टे हाणतेत म्हणूनच आपल्या चांगल्याला जगता येते डिपार्टमेंटचे लोक. नाही तर नालायकाने आपल्याला तर दिवसा लुटलं असतं. त्याच्या एक गाडीला असतो. आणि एक ढवळ्या कपड्यावाड्याच्या गाडीला असतोय, पण ते कायमचा नसतोय. ह्या 5 वर्षात असला तर पुढच्या 5 वर्षात बोंबलत जातो. काय खरं नसतं ना त्या दिव्याचं, खरं नसतं, खरं नसतं. पण 58 वर्ष दिवा कवा गाडीला. गाडीतून खाली उतरल्याबरोबर या 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 या
बरे चाले बरे, नाही गडबडे निघायचं नाही, कस काय, काय नाही. भाचीला घ्यायला आलो, DIG होते, DIG. सासरा आतमध्ये गेला आणि म्हणला, सुनबाई आहे त्या साडीवर गाडीत बस, आणि दागिन्याची सुटकेस गाडीत टाका, अंगाव घाल नको, पाहुण्याला गडबड आहे. ती म्हणली, मामा तुम्ही म्हणले पाठवायचं नाही दिवाळीला. बाई नव्हतं पाठवायचं, पण DIG आलेत ना. कोणामुळं पाठवलं? ज्ञानोबा आहे. किती DIGचे बाप, त्रिभुवनाचे बाप, नुसते DIG काय. मग ज्ञानोबा राय सोबत पाठवायलो म्हणे नामदेवा. जा तुम्ही. गेले यात्रेला. ऋण सांगतोय, ऋण 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 ऋण. उत्तर भारतात गेल्याच्या नंतर एक यवनाचा प्रांत लागला. यवन 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 म्हणजे जुनी भाषा, आताच्या भाषेत मुस्लिम. राजा होता तो, मुस्लिम समाजाचा राजा. तसा फारसा वाईट नव्हता राजा. वारकरी संप्रदाय विशिष्ट प्रकारच्या जातीला नाव ठेवत नाही. हा संप्रदाय सगळ्या जातींचा मिळून झालेला संप्रदाय. उच्च नीच काही, तिष्ठे भाव भक्ती, काय संबंध नाही इथं. इथं फक्त चांगला पाहिजे. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. रविदासाच्या आईला धन्यता दिली. आईला नाहीच पठ्या घर सोडून कुठं गेला, फक्त मायबापाची सेवा केली. मंदिरातल्या मालकाने रविदासांना काशीतून कंगन पाठवलंय. काशीतून कंगन. काय ताकद होती या लोकांची, काय जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. कोण्याही कुळातला असू द्या. पंढरीचे वार करी, त्यांचे पाय माझे श्री. मग तो कोणी असू द्या. जनाबाई म्हणतात, त्याचे पाय माझ्या डोक्यावर आहेत, त्याचे पाय माझ्या डोक्यावर आहेत. मला वाटते चातुर्मासाची सांगता किती तारखेला झाली? कालच्या 27ला वारीहून आल्यावर. 27 तारखेला 4 महिन्याच्या चातुर्मासाची सांगता झाली. काही काही गावात कायमस्वरूपी काकडा असतो. कुठं 1 महिनाभर करतात, कुठं 4 महिने करतात. या 4ही महिन्याच्या चातुर्मासात एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय काकडाच संपत नाही. कान हो पात्रा खोदो, पिंजारी तो दादो, भजनिया भेदो हरीचे पायी. त्याच्यातला एक व्यक्ती किलिंबे होता. किलिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक. तरी पण केवढा जरी अभ्यास वाचेल, तू वारकरी संप्रदायात आहे ना, तुला नाव घ्यावाच लागेल. का? त्या व्यक्तीनं भजन इतकं मोठं केलंय, त्या भजनाचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं, म्हणून सकाळच्या काकड्याच्या यादीत त्याचं नाव घातलं. इतका दयाळू आहे पंढरपुरातला मालक, इतका दयाळू या मंदिरातला सिद्धेश्वर भगवान. त्याचं कर्ज, नामाचं कर्ज. चला, रस्त्याने एक यवन राजा, प्रांत होता तो यवनाचा, त्या प्रांताचा तो राजा आहे. आणि त्या मुस्लिम समाजाच्या राजाचा प्रधान होता, त्याचं नाव होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. कधी कधी चांगल्या लोकांचा इतिहास वाची जाणं. काही काही लोक आहे ना, पेपर वाचू वाचू कोपऱ्यातले ॲडव्हर्टाईज पण वाचित हो, महिन्याला चष्मे बदलायलेत. काय म्हणले, आमचे पाहुणे उभे होते. कुठे तुम्ही मेवणी उभी होती, त्याच्याला इचकायला ते पेपराचे कोपरे आंधळा व्हायची वेळ आली तुला. कधी कधी ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच, पुराण वाच, संत वाङ्मय वाच. उद्या तू वाचिलं तर नातवायला सांगशील, आणि ते उद्या भविष्यातले या देशाचे तारे उज्ज्वल होतील, आपली परंपरा सांभाळतील. काय भंगार वाचवायला लागला. विठाला विठाला विठाला. पेपर वाचू नका असं म्हणणार नाही. चालू विश्वातल्या घडामोडी रोजच्या कळतात, त्याबद्दल ठीक आहे. पण इतकं प्रेम नसावं ना कोपऱ्यातल्या पण घडी. कोपऱ्या कोपऱ्यात कोपऱ्या कोपऱ्यात काय दरड सुमळ्या. तितका वेळ ज्ञानेश्वरीत घातला तर जीवनाचं सोनं होईल. चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे. सात्विक आहे, सज्जन आहे, प्रांजळ आहे. तुम्हाला एक माहिती असावा, अकबराकडे 9 प्रधानापैकी एक विशिष्ट प्रकारचं मंडळ होतं. 9 रत्नापैकी बिरबल वंशाने एका ब्राह्मण कुलातले होते. 4 शाखेपैकी एका शाखेचे होते. अश्विलायन, कान्नव, मात्यंजन त्या शाखा असतात, त्याच्यापैकी एका शाखेचे विद्वान व्यक्ती, विद्वान. आणि एवढा मोठा राजा, काही निर्णय घ्यायचा, पण बिरबलाने निर्णय खारिज केला की बाकी संपलं. त्याने फुल्ली मारली की राजानं तो निर्णय बदलून टाकायचा.
इतके विद्वान होते. तसा हा चारुकीर्ती नावाचा प्रधान त्या प्रांतातल्या मुस्लिम राजाचा प्रधान होता. आणि त्या प्रधानानं सांगितलं, सरकार ये महाराष्ट्र के संत है बोले, बहुत पढिए. हिंदी येत नाही मला, थोडी थोडी बोलतो, गरज बी नाही येण्याची. काय आपली मराठी येते चांगली, काय गरज आहे त्याच्यावर फुकट कळण शेंडी बरोबर. काय करायचं त्याला, काय आपल्याला कुठं दुसऱ्या राज्यात तिकडे तिकडे जायचं काय. गेलो देवदर्शनाला तर सगळ्या सुविधा आहेत. आता काय त्यांना तिकडे मराठी कळणारे लोक आहेत. बोर्डच लावले तिथं महाराष्ट्रीयन जेवायला भेटन. कधी जाणं तिरुपतीला कुठेही जाते तर बोर्ड लावलेले आहेत मस्त मराठीत. काय आता काही ताण नाही राहिलं, फक्त पूर्वीच्या काळातल्या गोष्टी आपली आली पाहिजे. माझ्या आळंदीतल्या मालकाला भाषा 56 येत होत्या, पण वैभवपणे भाषेचं सांगितलं, ये मराठीचे किंवा माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐशे अक्षरे रसिके मिळवी. श्रीमंत माणसानी बाजारात गोरगरिबाच्या बायकायला यात्रेत जत्रेत बाजारात हजारो साड्या वाटा, पण आधी बायकोला घ्या. बायकोची साडी फाटल्यावर जर दुसऱ्याला वाटीत असेल तर भंगिरी आहे समजायचं. आधी तिला झाक न सोमळ्या, तिला झाक, आणि मग शेजाऱ्याला साड्या वाट. आपलं आधी आपलं जतन करायचं. तुमच्याकडे बैल आहे, ट्रॅक्टर हे, पेरणी यंत्र आहे, सगळे आधी आपलं पेरायचं मग दुसऱ्याला पेरायला द्यायचं. दुसऱ्याला पेरायला दिलं, शेतातली वल वाळली, बायको जोगवा मागू लागली. म्हणलं जिजी जोगवा कोण मागायली, म्हणली माया नवऱ्यानं दुसऱ्याच पेरायला दिलं तर कामची वल वाळली. भंगिरी आहे तो नवरा. आपलं जतन करतेत का, त्याला किंमत आहे. भाषा 56 आला पाहिजे, पण आपली आधी सांभाळली पाहिजे. आपली सांभाळली पाहिजे, आपली सांभाळली पाहिजे, आपलं जतन केलं पाहिजे. लय नाटकी लोक घरच्या गाईला पाणी पाजणार नाही तर पंढरपुरातून 5 रुपयाची पेंडी घेते आणि त्या गाईच्या तोंडाला लावते. ती गाय तिला खावा वाटतो, पण तिचा मालक लय हरामखोरेनं ते सकाळी तिच्या तोंडावर फटके हाणतो, तर खाल्ली की तोंडच फोडीन. मग ती शिकिलेली गाय असते. तुम्ही 5 रुपयाची पेंडी घेतली तिच्या तोंडात दिली की पान धरीती, नुसतं पान धरीती, दातान तोडीत नाही. आणि ते मालक सांगतो सोडून द्या, यानं आपलं 5 रुपये द्यायचे, तोंडात द्यायचे, पलीकडे सरकायचं. तिनं तोंडातली पेंडी खाली टाकली की हे पुन्हा बाजारात मांडितो. म्हणजे एक पेंडी 100 बार ऐकीत. हे म्हणतो मी पंढरपुरात गाईला पेंडी चालली, घरची गाय वाळून गेली सुंबळ्या. येणार का पंढरपुरातली चंद्रभागा तिच्या गोळ्या संपल्यात का, तुला आशीर्वाद द्यायला नालाय का. चोंभाळेपणा करतो उगा आपला. विठाला 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 विठाला. त्या चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं सांगितलं, सरकार इतकं वर्णन केलं, इतकं वर्णन केलं. हे परवाला एका कीर्तनात बोलून गेलो, मोठी माणसं तपासल्याशिवाय मानित नाहीत. आणि तपासायच्या आधी मानलं की फजिती होत असती. आम्ही एकदा यात्रेला जाता एक जणांना आम्हाला चहा घ्यायला बोलिलं, पित होतो मी काळा चहा. बोलिल्याच्या नंतर ते म्हणले दूध घ्यायचं का, तर मी म्हणलं मी काय बोक्या नाही बाबा. हो, ते पुन्हा म्हणले कशात घेता, म्हणलं मी कपात घेतो, बशीत घेतो. काय नाही त्याचा काय विषय नाही. काही लोक काशीला गेल्यावर कपात घेत नाहीत, बुटात पेतेत, असं असतं काय कायच नाटके भलते. एक जण म्हणला मी वर्ष पुण्यतिथीचं खातच नाही. धाब्यावाले कदरले तुला, त्याचे बिल दिले नाही सुंबळ्या, तू म्हणतो पुण्यतिथीचं खात नाही. सगळा नाखापासून शेंडीलोक भरलास आणि तू खात नसतो वय सुंबळ्या. आणि तो खाण्यानं न खाण्यानं काय फालत होणार आहे. विठाला विठाला विठाला. या संप्रदायात नाटकं चालत नाही. येथे नाही येथे नाही नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंगा. हे साऊंड सिस्टीम वाले तुम्हाला धन्यवाद. देवाला कळतंय ना त्याला. अहो त्याला किती कळतंय सांगू का. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है. मुंगीचा पायच किती मोठा असेल, त्याच्या पायातलं घुंगरू आकाश महाराज, आणि त्या घुंगरातला मणी दिसेल का तुमच्या चष्म्यानं. आणि त्याचा आवाज त्याला तिथं कळतंय. किती कान असतील त्याचे गोड, त्याचे डोळे सांगू किती गोड आहेत. 100 फुटाहून दगड काढा खालचा, 100 फुटातला दगड काढा. वीर खोदताना दगड क्रेन मधून खाली पडला आणि त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून बेंडूक बाहेर पडला. कोणी चारा दिला असेल सांगता का बापू.
खड्ड्यातला दगड काढ्या पाटील त्या कोणत्या बेंडकाल चारा घातला असेल तो कृपाळू देवी काय दिसतंय मला त्याला. इकडे खालच्या परिसरात निलेश डोंगराळ गाव होतं, त्याला बोरी काहीतरी असं नाव होतं, पण त्या परिसरातल्या तुमच्या एका राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीनं त्या परिसराला पाणी दिल्यामुळे तिथल्या बोरी बंद झाल्या, टेकाडो टुकाडो होते. तुमचा कापूस असेल, केळी असेल, ऊस असेल, एक पाणी गेलं की वाळून जाते, एक पाणी कमी झालं की वाळून जाते. भर चैत्रात डोंगरावरल्या बोरी हिरव्या राहतात. फुटती तरुवर उष्ण काळ मासी. कोण पाणी घातलं असेल त्याला, ही ताकद त्याची, त्याची ताकद आहे, त्याची ताकद आहे. असा कृपाळू मालक. वर्णन केलं संतांचं, माझ्या आळंदीतल्या मालकांचं आणि नामदेवरायांचं वर्णन केलं चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं. हुशार प्रधान होता, चांगला होता. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या सोबत माणसं चांगले आहेत तो चांगला होता असतो. घायाळाचा संघ केला अंगांग, घायाळ झाला माणूस, घायाळ. आणि एक जण गेलं त्याला कावटाळलं महाराज, मोह बरं होईल म्हणून. त्याचं झालं शर्ट रक्तानं लाल, याचं काय बरं करीत, तोच घायाळ. काय घायाळ करीन, काय घायाळ होईल. जो थंडीत उघडा थंडीनं कुडकुडायला, ते म्हणला मला पांग राहिली, ते म्हणला बुडभर कपडा नाही माझ्या अजून, तुला काय देऊ, मीच मेलोन. संगती चांगल्याची केली पाहिजे. चांगल्याच्या संगतीत कोणाचाही उद्धार. उंदर ज्वारीत निघले की मारतेत, बाजरीत निघले की मारतेत, मकात निघले की मारतेत, आणि गणपती पशी निघले हो. मुषगराजो भयोस्थितो यत दर्शयामि धरः यतं मोदकं प्रसादेरस्तु मुषगराजं स्ततेवचा गणानन्त्वां गणपते गवमह्यं गवप्रिया. लगेच एक मोदक गणपतीला आणि दुसरा मोदक उंदराला. कोणा संग उंदीर हो, आणि इकडे बाजूला गेले हो. म्हणून दोन दोन पायाच्या उंदरायनं याच्याजवळ राहत जा. हो, भंगिऱ्याच्या संघ राहिल्यावर खपके भेटत असते. विठाला विठाला बऱ्यापैकी मोठी झालेली माणसं ही संघच्या लोकांनी मोठी झाली. रावण हा विद्वान होता पण मोठा होत नव्हता. रावणाला मोठं केले त्याच्यासोबतच्या 134 लोकांनी. त्याच्यापैकी सर्वात बुद्धिवादी व्यक्ती होता रावणाकडं, त्याचं नाव होतं तत्वकुंभ. वाचा पुराण, लक्षात येईल तुमच्या. विमानं तयार करायचा कारखाना होता त्याच्याकडे. विमानं, त्याला पेट्रोल डिझेल फिजेल काय लागत नव्हतं, मनाच्या वेगाने विमानं धावायचे. असा तत्वकुंभ नावाचा व्यक्ती त्याच्याकडे होता. अशी बरीपैकी विद्वान लोक होती रावणाकडे, 127. म्हणून मोठा झालाय. अकबराकडे बिरबल मोठा. बिदरच्या बादशाकडे 3 लोक मोठे, म्हणून पंढरपुरातला मालक त्याच्याकडे 2दा गेला. एकदा सोयरिकीला गेला आणि एकदा लग्नाला गेला. मोठी माणसं जवळ असली की काम जवळ होत असते. मी पैशाने नाही म्हणालो, नुसत्या बुद्धीनं बी नाही, वैचारिक पातळीनं. ज्याची वैचारिक पातळी गोड आहे अशी लोक सोबत असली की त्या माणसाला दगडावर आपटील्यान मरण नाही. वैचारिक पातळी गोड असलेली माणसं जवळ ठेवली पाहिजे होती. लक्षात ठेवा, मोठं होते. भगवान प्रभू रामचंद्र
एकट्या लक्ष्मणाला घेऊन सोबत निघले. एक तर बाई होती सोबत लक्ष्मी. बाई काय करणार आहे? ह्या 3 लोकायला पृथ्वीवर जय प्राप्त करणारा राजा हरवला. संगत एकाच संन्याशाची होती. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. पण तो संन्याशी गथुडं बांधित नव्हता. त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो एकटाच तुकोबाराच्या वाक्यातून सुटला. नाही तर तुकोबाराच्या वाक्यातून कोणी सुटलं नाही. द्रव्य लोभ माया छाया तरुवराची, छाया तरुवराची, द्रव्य लोभ माया छाया तरुवराची, छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. किंवा ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्यापुत्र घोडे दाराधन. एकटा शर्टच नाही, खिसात नाही, इतका निखळ संन्याशी. आणि त्या संन्याशामुळे पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात विजयाची गुढी घेऊन पाडव्याच्या दिवशी गावात आलाय. विजयाची गुढी नाही तर कशाचा विजय फिरे. 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. फक्त महाराज मारुतीरायाची कृपा, संगतीची ताकद. एक शपक पुरावा ऐकला मी. रामजी के साथ हनुमान नहीं होते, रे रामजी के पूरे कभी काम नहीं होते, हे राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के साथ हनुमान नहीं होते. मारुतीराय जर सोबत नसते तर प्रभू रामचंद्राचं काम झालं नसतं. संगतीची ताकद लय मोठी असते. संगत चांगल्याची केली. एका बरणीत मीठ टाकलं आणि एका बरणीत तूप टाकलं. जागा पण बदलल्या महाराज प्रवचनकर बाबा मगाशी भेटले होते. जागा पण बदलल्या. जागा मीठ टाकलेली भरणी कपाटात कधीच नसती. ती गॅसच्या वाट्यापाशी गरमीनच वाकडी झाली. थोत्तर एकीकडं बुडी एकीकडं. चुली पैसे ठेवल्या होतं बापरे, पॅरेलिस झाल्यावरच करते. आणि तुपाची बरणी चुली पैशी असती का? ज्या दिवशी पुरणपोळी केली, वरण भात केला, त्या दिवशी तूप काढायचं. किती बरणीची ताकद कोणाच्या संगतीमुळं? तुपाच्या. कुठे गेली? कपाटात. तूप संपल्यावर शहाणपणा केला बरणीनं, हावदा पैसे आली. दिवाळीला पोरले मोठे आले, डबके कमी पडे, त्याला छिद्र पाडलं, दोरी लावली, नेलं तिकडे गाव खराला. संगत सोडली की गाव खराला जातात बरण्या. म्हणून 2-2 पायाच्या बरण्यानं चांगल्याच्या संगती सोडू नका. घाणीत जावं लागतं. विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक माहित आहे, भगव्या कपड्यात मारुतीराय आणि पांढऱ्या कपड्यात भीष्माचार्य. असा कोणी होणे नाही, असा कोणी होणे नाही. पण फक्त माथार भाकरीचं कानकोंड झालं हो, त्याच्यामुळं शरपंजरी पाडावं लागलं. फक्त भाकरीचं. एक कविता ऐकली ती मी. इंग्रजांच्या काळात आपलं हिंदूचं सैन्य असलं की काडतुसाला गायची चरबी लाईत होते. इतके भडवे होते इंग्रज, इतके नालायक होते, इतके हरामखोर होते. त्यांना ही संस्कृती भ्रष्ट करायची होती. हो, म्हणून बाटवायची होती आपली लोक. पण नाईलाजानं काडतूस हे तोंडानं तोडावं लागायचं. त्या एका सात्विक हिंदूला एक कवीने विचारलं, का रे तुम्हाला काही वाटत नाही गायची चरबी? म्हणला, थोडा वाटत नाही. नच उलटे काळीज त्याचे, परी शर्मिंदे अन्नाचे. नच उलटे काळीज त्याचे, परी शर्मिंदे अन्नाचे. भाकरीचे कानकोंड देत आम्ही. लेकर बाळ कसे जगवा. भीष्माचार्य फक्त भाकरीपुरते कानकोंडे राहिले होते. काय करता येत नव्हतं त्या महात्म्याला. पण तितक्यामुळे 113 बाण अंगात गेले. संगतीचा दोष आहे, संगतीचा दोष आहे. काय चांगली माणसं संगतीत असली. तुम्ही अजून लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात बायको सात्विक त्याला वनवासात स्वर्ग आहे. ऊस तोडायची वेळ जरी आली असेल, ऊस तोडायची वेळ जरी आली असेल, पाहिली बैलगाडी उतारायला लागली आणि उताराला लागलेली बैलगाडी बैलांना ऐकत नाही, तर मालक बैलगाडीवर बसून बैलगाडी हाणीत होता आणि लाकडाचा मोठा एक दांडा घेऊन बाई चाकाला आडवीत होती. चाकाला आडवीत होती, वटकन देत होती. इतकी पवित्र माझ्या महाराष्ट्राची स्त्री आहे. आपल्या पतीला
आपल्या पतीला आधार देते. संगतीची ताकद आहे. संगतीची ताकद आहे. रावणाला 134 पैकी अजून एका गोष्टीने रावण मोठा झालता. बायको चांगली होती. हो, ज्याच्या जीवनात बायको कर्कशा, अरे त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. पत्नी सात्विक असली पाहिजे. संगतीची ताकद आहे. आणि बायको चांगली असल्यावर ह्यो बी भंगिऱ्या चांगला पाहिजे बरं. नाही तर ह्यो जर बुट्टा हरपून येत असेल तर काय त्याचं कसं पुढे जाईल संसार. पती आणि पत्नी संसार उभी रथाचे चाक आहेत. त्याच्यामुळे दोन्ही चांगले लागतात. संगतीचा परिणाम आहे. त्याच्या पुढे सांगू का तुम्हाला. मी म्हणलं यांची लेकरं चांगली निघतील. कोटीनं श्रीमंती कमीली. पोट जर बोट हरपून येत असेल तर काय करायची ती संपत्ती. 13व्यापर्यंत राहील का ती 13व्यापर्यंत. नाही. हे सुद्धा चांगले असावा. संगतीचा परिणाम फार मोठा आहे. तुम्हाला याच्या पलीकडे सांगू का. एका बैलाची किंमत 2.5 कोटी झाली. 2.5 कोटी. आणि तो बैल बैलगाडीला झोपला आणि त्याच्यासोबतचा बैल शिवळावर पडत होता. त्याची गाडी वाढता येईल. एक बैल शिवळावर पडल्यावर त्याला दुसऱ्याला चालता येतं का नीट. संगतीचा परिणाम आहे. हो, चांगल्याची संगत पाहिजे. आणि घोडी घेतली 3.5 लाखाला. ना द्या आपला जुनाट. पैसे दिले त्याला, पण त्याला 1 लाख रुपये द्यायचे राहिले. त्याला म्हणलं ही घोडीवर बसून पाहिन. शहाणी माणसं तपासल्याशिवाय घेत नसतील. इतर घालतो मी. राजाला सांगितले 2 संत चांगले आहेत, पण ते मानायला तयार नाही ना. आधी तपासल्याशिवाय मानित नाही. तो संगती केला ऋणी. याच्यावर सांगतोय मला ना दे. उसाल पाणी देतात मधलं गवत उपटायचा. त्याच्यामुळे लांबते कीर्तन. असं काही ताण घेऊ नका. येतो जागेवर मी. बस स्टँड होकीत नाही. लांबून येईल. रस्ता चांगला पाहिजे, पण एसटी बस स्टँडला नेतो. मधात प्रवासी सोडित नाही. मग ते म्हणला महाराज एक काम करो पंडितजी, सब पैसे बाद में दो. हिंदी काय मला येत नव्हती इतकी, पण बोललो त्याला तसे काय. त्याला माहित होतं घोडीला 3 चाली होत्या. पहिली चाल, मधली चाल, 3री चाल. मग त्याला पाहिलं, त्याला पैसे देऊन टाकले. पण एके दिवशी मी शेतात घोडीवर बसून येडा करायला गेलो होतो. घोडीला अशी खोड होती, लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. त्यावेळेला माझं तंगडं जरा चांगलं होतं, अपघात नव्हता. म्हणून आकाश महाराज घोडीहून उडी टाकली म्हणून पुत्र वाचलं. नाही तर चट काट्यानं वरबड असतं. काय कामाची घोडी. त्याच्यापेक्षा पायी गेलेलं बरं ना. हा, संगतीत घोड्या चांगल्या असावा. तुम्ही कोणीकडे लावलं नाही. असं काही मनानं कुठला अर्थ लावायचा नाही पाटील. अद्याप नाही. संगतीत चांगल्या असा. घोडा असो, घोडी असो, चांगला असा. एक जणाची म्हसड 18 लिटर दूध देत होती, पण शेवटचं कप भर काढताना लाथ हानीत होती. मग कधी लातानं दूध सांडायची, नाही तर काढणाऱ्याचे दात पाडायची. ही म्हसड 3ऱ्याच दिवशी इकाव. ही कडव्याचा काळ आहे. ही काय कामाची. दूध खाऊक दे ना. आणि काढणाऱ्याचे गुडघे फोडायली, नाही तर थुत्तर फोडायली. काय कामाची. खोडील कशाला कामाचं नाही ते. हे ठुल नाही पाहिजे खोडील माणसं. परमार्थात तो खोडील नसावच. हा. परमार्थातले खोडील तर बापरे चटकन पोह्यातला कढीपत्ता उचलले आणि फेकून दिले पाहिजे. हो, परमार्थात खोडील सांभाळले की सांभाळणाऱ्याच्या बोकांडीवर पाप पडत असते. विठाला. राजाला सांगितलं खूप मोठी संत आहेत. राजा म्हणला आपल्या परीक्षेत पास झाल्या संत. राजाने गाय कापली. वाक्य सांगायला कठीण वाटतंय. एका तलवारीत गायीचं मुंडकं तोडलं. गायीचे 2 तुकडे केलेली गाय एका गाड्यावर टाकली आणि तो गाडा संत शिरोमणी नामदेवरायच्या पुढे आणला. कोण आप. नामदेव जी. महाराष्ट्रातले संत आहेत जी. त्या बादशाहनं सांगितलं गाय जिवंत करावं लागते. नामदेवरायांनी ज्ञानोबारायकडे बघितलं असं. ज्ञानोबारायांनी सांगितलं नामदेवा राजे तुम्हाला म्हणलेत. मला नाही म्हणले. ज्ञानोबारायला काय आश्चर्य होतं. खालचं बुडातलं पाणी वरी आणलं होतं. ऐकेत पुरावा. तव गडगडीत सिंधू जैसा
गडगडून कूप उदकी ओसंडला कल्पांती खळवळला सिंधू जैसा. जाऊ द्या कल्पांतातलं नाही डोक्यात आलं. भरत तर कळतं ना तुम्हाला, समुद्राला येणार भरत. या समुद्राला भरता आल्याच्या नंतर हवामान खात्याचे लोक समुद्र काठावरच्या लोकांना सांगतात आपल्या नावा बाहेर काढा. नुसतं भरता आल्या मामा खळवळल्या असा खूप खालून खळखळ खळखळ वर आला होता. काय ताकद ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांनी सांगितलं राजे तुम्हाला म्हणतात बघा. राजा संत शिरोमणी नामदेवरायांनी राजाला सांगितलं राजे परवाच्या दिवशी दुपारी गाय उठवतो. आजचा दिवस उद्याचा दिवस आणि परवा दुपारी उठवतो. हे राजानं सांगितलं ठीक आहे येतो मी. निघून गेले. चारुकीर्ती नावाच्या प्रधानाने विचारलं सरकार जरा निर्णय कठीण घेतलाय. नहीं बोले नहीं प्रधान जी नहीं. बड़े महाराज जी परीक्षा तो पेपर तो कठीण ही हो ना. पहिलीचा जसा पेपर तसा कलेक्टरच्या परीक्षेचा पेपर कसा राहील. पहिलं जमतंय नर्सरीचं. पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी माझ्या पप्पाची लेकर कोण्या भूताचे. हे नर्सरीतले पेपर ते असते. चिऊ मिऊ चाऊ काय चालतं नाही खरं काय त्याला काय विषय नसते. दादा मला एक वहिनी आण फुलासारखी छान. बाई एकच वहिनी रावणानं आणली तर सगळ्या वहिनीला धवळ्या साड्या घालावं लागल्या. तू कशाला सांगती वहिनी आणायची बाई मुकाड्या बसणं. हे पहिलीच हे कलेक्टरच्या पेपरला असते. मग नामदेवराला पेपर द्यायचा आहे तो साधा पेपर असेल का. गायच कापून टेकली महाराज. गाय काय नामदेवरायकडे देवाला लालूच द्यायला पैसे होते पण पैसे दिले नाही का नामदेवरायनं. ते पैसे घेत नाही. मोलने घे जगजेटी त्याचे पायी घाला मिठी. मोलने घे जगजेटी भावा एकासाठी खांदा वाह्या फुल्या. पैसे कशा करता घेत नाही माहितीये का. पैशाची मालकीनं त्याची बायको आहे ना. बायको जोडले पैसे कोणाला असते ती इमानदारीने सांगा. उत्तमराव कोणाच्या बायका पैसे चोरीत नाहीत. अशी एखाद्याची बायको का नवऱ्याचे पैसे चोरीत नाही. नाही चोरले तरी 10 लाख तिथे 20 मागती का नाही. सगळ्याच्या बायका नोटा बदलल्यावर कळाल्या. मग त्याने गतुडे बदलायला दिले ना दुसऱ्या जो दिल्या ते पैसे गेले चटच गेले. बायका आपलेच पैसे घेतात पण कोणाला देतात अडचणीत नवऱ्याला. लाखात एखादी एडपट असते उलटी गंगा वाहती ती भावाला देते. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब पाकिस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. लांब झोपलंय समजायचं त्याचं नशीब लय लांब झोपलेलं लांब. टकटक दोघी तिघी दिसतात नवऱ्याला त्रास देणार आहे. उभे राहा बरं तुम्ही तिघी जणी. उभे राहा. ए काय माग पाहती काय उभी. हा तूच माग पाहू नको उभी राह. तूच आहे. राव द्या बाबा आजच्या दिवस हे कीर्तन झाल्या तुम्हाला शा देईन ती बाई. आकाश महाराज तुम्हाला 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 हे मेल्याला आणलंच कशाला म्हणे. एवढ्या बार माफ करतो तुम्हाला. हो तुम्हाला सिद्धेश्वराची शपथ आहे नवऱ्याला त्रास देत जाऊ नका. बाईचा नवऱ्या इतका देव जगात मोठाच कोणता नाही. तिचा सगळ्यात मोठा देव आपल्या कपाळाचा मालक आहे. आधी त्याची सेवा करायची आणि मग महाराजाला शिरा देत जाय. महाराजाला बदाम टाकून शिरा देते नवऱ्याला टायमाला चहा देत नाही. अरे वा तुझ्या गावात असेल त्या गावात भूकंप तर होणी बरं आहे बापा. अवघड काम. तुम्हालाच एक जणाला विचारलं होतं नाही का हे महाराज कशाला सांगते. अरे सुंबळ्या तू शेपुडी आहेस तू खालचं खात जाय. उठाडानं वरचं खात जाव. ते काय लायकी वरचं खाला म्हण. शास्त्र वाची जाय मग कळतंय तुला. विठाला विठाला विठाला. हा राजू एक वारकरी एका गावात होता तर अख्खा पाऊस पाडा चैत्र महिन्याच्या तृतीयेला गंधमादन. आणि एक पतिव्रता ज्या प्रांतात होती तर त्या प्रांतात पंढरपुरातल्या मालकाला मातीचा खडा पण हाणला नाही कोणी 7व्या अवतारात. तिचं नाव लोपामुद्रा. एक पतिव्रता एक 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 पतिव्रता. 2 जारीने एका नगरीत राहत होत्या. वैभवशाली राजा भिकारी झाला. पावसाचं काय महाराज गारगुंडा पडते आणि गारगुंडा दगडाचा पाऊस पडन दगडाचा. आपण ज्या प्रांतात चांगली माणसं राहतो त्या प्रांतावर विठेवरच्या मालकाची कृपा असती. त्या मालका या
सिद्धेश्वर भगवंताची कृपा त्या प्रांतातल्या लोकांवर असते, ताकद असते त्याची. असो, नवऱ्याला डोक्यावर घेऊन बाई फिरली आणि एका महाराजाला चालता चालता हात लागला. उत्तर द्या तुम्ही, उत्तर नंतर तुम्हाला कोणी विचारल्यावर. हो, लातो की भूत बातोशी नाही मानते. हो, रस्त्याने चालता चालता हात लागला आणि शाप द्याला, ज्याने कोणी याला हात लावला असेल त्याला उद्या सकाळी सूर्योदय झाला की मरण येईल. बाईनं हातात पाणी घेतलं, 9 दिवस सूर्याला चिव दिलं नाही. सुमती आणि शांडिल्य सख्या दोघी बहिणी, 9 दिवस सूर्योदय. काय ताकद बाईची, किती मोठी ताकद. सांगू तुमच्या माईनं, माझ्या माईनं, तुमच्यातल्या एका बाईनं सासऱ्याची कंबर धुतली, सासऱ्याची नवऱ्यानं पाणी टाकलं आणि सुनानं सासऱ्याची कंबर धुतली. तर सासऱ्याने जाता जाता आशीर्वाद दिला, देवा हिचे भरके वस्त्र धुत जाय. 27 दिवस पंढरपुरातल्या मालकानं साडी नेसली आणि बहीण झाला चोखोबारायची आणि त्या बाईचे बाळांती ती धुतली. ताकद नाही. कोण म्हणतंय चांगलं वागणाऱ्या बाईत ताकद नाही? इतकी हिंमत आहे चांगलं, तिची देवावरी सत्ता. अहो, तुमच्यात इमानदारीनं वागलेल्या बाईनं मारुतीरायाची शेपूट उपटून घेतली, मारुतीरायाची शेपटी काढून घेतली. पारामेश्वरला तिचं नाव होतं चंद्रसेना. भडव्याला काय असतं माहितीये का, दुरणभर पाणी घेतात काही काही भडवीन, समुद्राला आंघोळ घालतात. अरे तो पहाटे पाणी नेलं नाही, तू काय समुद्राला आंघोळ घालतो? वाचवावं लागतंय. फक्त आता मला सांगा, बैल 2 जमीन 300 एकर, किती माल घालायची? 2 तासात किती सांगायचं मामा? एक एक क्रम, एक एक पुरावा सांगायला किती वेळ पुरणार आहे? पावणे 200 ग्रंथ वाचले त्या खोपडीनं. वाचल्याशिवाय काहीच सांगत नाही, किंवा चांगल्या माणसाचं ऐकल्याशिवाय सांगत नाही. विठाला विठाला विठाला. विनंती केली देवाला, देवा बघा देवा, आमच्यासाठी बघू नकोस रे देवा, पण देखता गाईचं डोकं आणि शरीर वेगळं पाहिल्याच्या नंतर दुःख वाटतं रे देवा, दुःख वाटतंय. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. तो चारुकीर्ती नावाचा प्रधान येऊन पाहत होता, गाय उठली का नाही. नामदेवराय त्या गायीपाशी बसून पंढरपुरातल्या मालकाचं चिंतन करत होते. 3ऱ्या दिवशी मेलेल्या गायीचं त्वचा राहील का चांगली? रक्त ओलं राहील का? गुडगा फुटलाय की दिवशी शेतात गेल्या याचं रक्त खाली आलं, 15 मिनिटाला रक्त वाळून गेलं. जित्या बाळू महाराजाचं, बाळू महाराज तर मेला नव्हता ना, जित्या बाळू महाराजाचं रक्त खाली आल्याच्या नंतर वाळून गेलं, रक्त गोठून गेलं. मेलेल्या गाईचं रक्त ओलं राहू शकतं का? नामदेवरायात ताकद होती. गाई डोका आणि शरीर जरी वेगळं असेल तर अंगावरचा रोम बाप पडत नव्हता. इतकी ताकद होती. चारुकीर्ती नावाचा प्रधान आला, ते कपडे बदलून आला, साधा पोशाख घालून आला. पाहिलं, गाईच्या बाजूला चौकून फिरला. गाईची शेपटी उचलून पाहिली, लवचिक होती. गाईचा हात कान हालून पाहिला, लवचिक होता. गाईचं कापलेलं रक्त जशाला तसं ओलसर होतं. आणि रस्त्यानं तो विचार करायचा, देवा ज्या साधूच्या सानिध्यातल्या चिंतनानं 3 दिवसापूर्वी मेलेली गाय अजून जशाला तशी चिंतन राहती, काय 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 साधू ताकद असेल. वरी पाहिला आणि देवाला विनंती केली, परमेश्वरा, मी ज्या यवन राजाकडे राहतो त्या राजाला या संतांचं वर्णन केलंय, ही संत त्या परीक्षेत पास व्हावा. राजा निघाला दुपारच्या वेळेला, रथात बसून निघाला. राजा ज्या वेळेला रथात बसला तर चारुकीर्ती नावाचा प्रधान रथात बसत नव्हता उत्तमराव. त्याच्या लक्षात आलं, नामदेवरायनं गाय जर नाही जिवंत केली तर उद्या मला राजा गंध लावू देत नाही. गंध होता त्याच्या कपाळाला. मला उद्या राजा, तो संती केला ऋणी सांगतोय, तो संती केला ऋणी, मला उद्या राजा गंध लावू देत नाही. अंतकरणाच्या चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला जो देवता होती, ती देवता तो अंतकरणात तो स्मरत होता, भगवंताचं चिंतन करत होता. आणि तेवढ्या अवकाशात राजा खाली उतरला. राजाने विचारलं, महाराजजी, महात्माजी, गाय नाही जिवंत केली तुम्ही? नामदेवरायांनी प्रसन्न मुद्रेनं पाहिलं, सांगितलं, राजे साहेब, मी जर जिवंत तुमच्या माघारी केली असती तर तुम्ही म्हणला असतात, मेलेली गाय लांब नेऊन टाकली आणि दुसऱ्याची आणून उभी केली. कारण गायीच्या रंगासारख्या काही असू शकतात.
तुम्ही मेलेल्या गायीचे तुकडे लांब नेऊन टाकले आणि तुम्ही दुसऱ्या कोणतरी एखाद्या वारकऱ्याची महाराजाची गाय मला दाखवता, याच्याकरता तुम्हाला खरं वाटणार नाही म्हणून तुमच्या देखतात जिवंत करतो ना. नामदेवराय जवळ गेले आणि लांब ठेवलेलं डोकं जवळ टेकलं, जवळ टेकलं, जवळ टेकलं. काय करता येत नाही लोकांना. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. जी निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रियाचा तो केला पुरुष. बाईचा माणूस केला आळंदीतल्या मालकांनी. काय ताकद नाही. किती मोठी शक्ती आहे लोकांची. जवळ घेतलं मुंडक, मेलेलं उठिलं नाही का. एक शपथ पुरा आहे. सच्चिदानंदा बागोविंदा कानी जलासी हो जागा. ऐकुनी वाणी साधू उठला, पतिव्रतेचा मनोरथ पुरला. सच्चिदानंद बाबा, बाबाजी थावरे. आणि मेलेल्या माणसाला उठिलं ज्ञानोबारायांनी प्रवरेच्या तीरावर आणि त्याच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबा ककू झाला. काय करता येत नाही. गाईचं डोकं असं जवळ ठेवलं माय. हे गो माता, हे ब्रह्मांडाच्या मालकानं तुला या विश्वात फार मोठं स्थान दिले ग माझी माय. उठ माय, उठ 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 उठ. तात्काळ गाय उठली आणि संत शिरोमणी नामदेवरायाची पाय चाटीत होती. जी बेन पाय चाटीत होती, पाय चाटीत होती. तो उत्तर भारतातला उत्तमराव मुस्लिम समाजाचा राजा, त्याच्या अंगावर शहारे आले, त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तो एकच म्हणायचा, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला. गायीनं पाय चाटून बाजूला झाल्याबरोबर उत्तर भारतातला मुस्लिम समाजाचा राजा नामदेवरायाच्या पायाने पुनीत झालेल्या जमिनीवर तो लोळत होता, लोळत होता, लोळत होता, लोळत होता. तर एका ठिकाणी नामदेवरायाला विचारलं, जगाचा मालक तुमचे पडलेले काम करतोय याचा अर्थ तो नाचतोय म्हणून नाचे मागे मागे, पण असं काय दिलंय तुम्हाला. आम्ही जन्मोजन्मी पुण्य केलंय. नामस्मरणाचं, ह्या कर्तव्याचं, ह्या निष्ठेचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून जगाचा मालक संतांना अडचणीत जरी आले असतील तरी त्या अडचणी दूर करणे इति नाम नाचणे. म्हणून दुसऱ्या कडव्यात म्हणतात, बोला महाराज, म्हणून नाचे मागे
वडगावला असायचे गुरुजी तुम्हीच का? वा छान. एक व्यक्ती मामा, खूप मोठं संप्रदायाला योगदान गुरुजींचं. म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी तुम्हाला आयुष्य बी भरपूर दिलंय गुरुजी. मला छान वाटले. डायरेक्टर आहेत मुलगा पण मालकरी. किती आनंदाची गोष्ट आहे. वा छान. मायबापाची सेवा खरंच मोठी ताकद आहे. एक पुरावा सांगतो मामा पुन्हा. पंढरपुरातल्या मालकाची धर्मपत्नी 7व्या अवतारात एका श्रीमंत माणसाने हरण केली. हरण हा शब्द जरा सुशिक्षित आहे. पळिली. मालकिनीचं नाव सीता आणि चुकीचं काम करणाऱ्या नालायकाचं नाव रावण. मी नाही रावण म्हणत, रावणाला नालायक मी नाही म्हणत, पुराण म्हणते. इतका विद्वान रावण, इतका विद्वान, मीच सांगतोय. पण वारकरी संप्रदायानं बेदखल केला. प्रवचनकार महाराज, मला नाव लक्षात, यादव महाराज, आपल्या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण स्वतःची बायको सोडून जगात जी बाई दिसन तिला मायन बहीण म्हणत असेल तो जगातला 1 नंबरचा महाराज. आणि रावण या परीक्षेत नापास झाला. त्याला बायका 80,000 होत्या. 80,000. ज्यांच्या पत्न्यांचं वर्णन अष्टादश मालकांपैकी एका मालकानं करावा, 80 सहस्र सुंदरा कामिनी. आपल्या बायकासारखी नाही, पाहती कवडाकड चलती बेताडाकड. मोठ्या नादात आल्यावर चहा केला आणि साखर टाकायची ती सरली. हो असे नाही. पुस्तकात स्वयंपाक शिकली, हवसन जावायला शिरा करायला गेली, शिऱ्यात टाकलं सगळं, तूप टाकलं, रवा भाजला आणि पंख्यान पान उलटलं आणि हळदन भुरकी टाकली. शिरा नाही पिठलं नाही. अशी असेल का ती? एक बायको तर अशी होती, गरज नव्हती रावणाला कुटाणा करायची. या अंगाला आग लावून घ्यायची गरज नव्हती. इतकी बायको हुशार होती. यादव बुवा, आकाश बुवा, रावण मेल्याच्या नंतर आपल्या अगोदर नवरा जळू नये याच्याकरता नवऱ्याचं प्रेतीज व्हा म्हणून दुधाच्या धारा आलत्या. वक्षस्थळातून आलेल्या दुधाच्या धारा रावणाचा आगली विजित होत्या. जगात अशी बायको नाही कोणाला. जगात पृथ्वीवर जितके देश आहेत, या काही देशात अशी बायको नाही भेटली कोणाला. काय गरज होती आगाऊपणा करायची? आणि आईसाहेबांचं हरण केलं. हरण करता करता एक चूक केली. काही ना काही चोट्टे चुका करतेच. म्हणून 4-5 वर्षाला का होत नाही त्या लोकायला कळतच. हो कळतच त्या लोकांना कळतं चुका करते ते. आणि मग रावणानं काय चूक केली? सीतेला हरण करत असताना भगवे कपडे घातले. आणि संन्याशाला बाईचा काय संबंध? ज्या गावात कोणाला दिसत नाही त्या गावात चष्म्याचं दुकान कसं चलन? कोणाला दिसत नाही तिथे चष्मे कसे चल इकते मला सांगा ना तुम्ही. हो उग पेटून घेणं ते आगाव पण आहे ते. काय करायचं का त्याच्यावर? बरं भगवे कपडे घालून एखाद्या स्त्रीला जर सोडित असेल तर ती स्त्री सहमत असावं. ही रडू लागली ना, रडती ती अर्थी सहमत नाही, आणि सहमत नाही ती अर्थीने येणारा भंगिरे आहे. आणि म्हणून मध्ये एका पक्षानं अडविलं. ऋण सांगतो आणि नाचणंही सांगतो, एवढाच पुरावा मग पूर्ण इराम. मला सकाळी कौसडीला काल आहे. तिकडे आमच्या तिकडे कौसडी, मी राहतो त्याच्या पलीकडे अजून गाव आहे कौसडी नावाचं. बघ त्या पक्षाने अडवलं. रावण म्हणलं तुझा ना आमचा काय संबंध आहे? चांगलं काम करण्यासाठी संबंध नाही ठेवला पाहिजे. चांगलं काम करण्यासाठी जात आडी नाही आली पाहिजे. आहा कोणाचा आहे? चिखली रुतली ती म्हातारी आहे का तरुण आहे का धडधाकट नाही पाच रुतली ना उपसेव बाहेर काढ तिला बाहेर. ती कोणाची आहे काय हे नाही बघायचं, काय नाही बघायचं. तुम्हाला एक सांगू का, कोंबडे सकाळी आरडतात त्याला काय म्हणतात? बाग देणे, आरवणे किंवा बाग देणे. मग पूर्वीच्या काळात घड्याळ नव्हते. कोंबड्यानी बाग दिला की जुनी माणसं काम करणारे उठायचे, टोपलं घ्यायचे, मालकाच्या गोठ्यातलं शेण काढायचे, घागर बकेट घ्यायचे, आडावरलं पाणी मालकाचं भरायचे. कोंबड्याने बाग दिला तर एक जण म्हणला ते कोंबडं मुसलमानाचे, आपल्याला नाही उठायचं. कोंबडा कोणाचा असू ते सकाळीच बाग देते ना, तुला उठण्याची संबंध आहे. काय करायचं त्याच्यावर? काही घेणं आहे का त्याच्यावर?
एका माणसाला 100ची चिल्लर घ्यायची होती, 100 रुपयाची चिल्लर घ्यायची होती. ते म्हणलं चिल्लर द्या. मग त्यानं चिल्लर दिल्याच्या नंतर पैसे मोजले, 10च्या 10 नोटा. मग विचारलं तुमची जात काय? ते म्हणलं आमकी. म्हणलं का ते पैसे देऊन टाकले. एका बाईला पुरणपोळ्या करायच्या होत्या, पुरणपोळ्या. पोराला सांगितलं बाबा किलोभर गुळ घेऊन ये. ते बाबा दुकानावर गेला, दुकानावर गेला, किलोभर गुळ घेतला. 40 रुपये 50 रुपये काय असतील ते दिले, त्यानं 50 वापस दिले. आणि मग विचारलं तुमची जात कोण? म्हणले वाणी. तुमचे आजोबा बी वाणीच होते का? ते म्हणला गुळ वापस दे. पुरावा आहे त्यासाठी. आपणा लागे काम वाण्या घरी, आपणा लागी काम वाण्या घरी गुळ, त्याचे याती गुळ पुसू नये. काय नाही, आपल्याला गुळाची संबंध आहे, त्याच्या जातीशी काय घेणे. काही काम करताना जात, पंथ, श्रीमंती, वैभव, तारुण्य हे काही लक्षात आणायचं नाही. काम चांगलं असेल ते करीत राहायचं, त्याच्याशी काय घेणं ते नाही. एकादशी कोण धरतंय? हिंदूचे लोक. जात नाही सांगायचे, हिंदूचे लोक. ठीक आहे. फळ कोण जास्त इकित गाड्या? हो. मग एखाद्या केळात 70 भाईगावसाला का? एखाद्या सफरचंद मध्ये आकाश महाराज 71 भाईगावसाला का? एखाद्या सीताफळात 54 मिया दिसला का? इकले कोणी? ते आपल्याला एवढं बाकीच्या गोष्टीची काय घेणं? त्यानं काही संबंध आहे का त्याच्याशी? आपल्याला काय करायचं त्याच्यावर? आता पंढरपुरात तीर्थाव दुकानं टाकले असतील आपल्या लोकांना. याच्या अगोदर कुंकू कोणी कित होतं? तांबोळी. आणि तांबोळी कोणाची जात आहे? मुसलमानाची. ती इतकी अंगाला लावू देत नाही. पण कुंकू कोणी विकणार? ती. आपल्यात लावायचं असून तर लाईत नाहीत. आणि लावलंच तर इथं लाईत. वरी का कोंबडी बसवायची गांडे घोळायला? म्हणजे काही दम नाही सप्त्याला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला. तुम्ही काय करता माहिती का? महाराज आणता, त्याला खपक्या पाकिट देता, त्याला मोठं करता. तुम्ही जशाल तशीच. काय घेता तुम्ही त्याच्यातलं? काय घेता? एका सप्त्यातून काहीतरी 4-2 लोकांना, 4-2 बायकांना, 4-2 मुलांना गुण आला पाहिजे. 5-25 बायकांना तंबाखू सोडावा. चालू कीर्तनातून पिशी काढी ती की लगेच. काय बोलू तुम्हाला महाराज? काय तू ह्या पापानं जळून जाचा महाराजन. काय बोलतून काय सांगायली दोरके? काही आपलं सोंग जाऊ द्या. यायचं एका भागवतकाराच्या सोबतचा माणूस पाहिला नाही. चालू भागवतात धोत्राच्या खालून तंबाखू चोळीत होता. चालू भागवतातून. त्या भागवतकाराला आणि त्याच्या संघच्या लोकायला स्वतंत्र नरक करीन पंढरपुरातला मालक. स्वतंत्र स्वतंत्र स्वतंत्र. तुम्ही यजमानाच्या डोळ्यात माती टाकताल, पण परमेश्वराच्या डोळ्यात माती नाही टाकायची ताकद. देवाच्या डोळ्यात नका माती टाकू. उभा संसार फुकून देईन ती. उभा. इतका नालायक पण इतका. येळभर फवारा घातल्यावर 500 भेटत येत. दिवसभर 8 घंटे फवारा घातला ना 500 रुपये भेटत येत. भाकरी कोणाच्या असतात? त्याला त्याच्या घरच्या. त्याच्या घरच्या असतात, त्याच्या घरच्या असतात. आकाश महाराज कोणताही नोकरीवाला असू द्या, शासन पगार देत असेल, भाकरी कोणाच्या असतात? घरच्या. आपल्याला पाकिट लोक देतात, भाकरी कोणाच्या येतात? त्यांच्याच आहेत का नाही? मग जरा जोरा लाजा वाटायला पाहिजे की नाही आपल्याला? पगारही त्यांचाच, भाकरी त्यांच्या. आपण नाही तंबाखू खायला पाहिजे, नाही गुटखा खायला पाहिजे, नाही बिड्या वाढायला पाहिजे, नाही सिगारेट वाढायला पाहिजे. मला असं वाटतं जगात 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 असं क्षेत्र नसेल की ज्याच्यावर ओळख पाळख नसताना आदर करणारं क्षेत्र फक्त हे. एवढं मोठं क्षेत्र ते म्हणजे पारमार्थिक क्षेत्र आहे. अर्थशास्त्राचा नियम आहे, तुमचा पाहुणा जरी आला असेल तुमच्या घरी तर त्याच्या वैचारिक पातळीनुसार तुम्ही त्याला स्वयंपाकघराकडे नेता. त्याची वैचारिक पातळी रामदासराव जर व्यवस्थित नसेल तर त्याला बैठकीत चहा पाजता. हा नियम आहे, नियम आहे, नियम आहे, नियम. महाराज नेत नाही तुम्ही पाहुण्या, नेत नाही. महाराजाला पाय झाला कुठं नाही तर किती ताकद आहे संप्रदायाची, किती मोठी शक्ती आहे. म्हणून नीट वागलं पाहिजे. विठाला 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 विठाला. आकाश मार्गाने घेऊन जात होता, नाही बघायचं. भगव्या कपड्यात एक व्यक्ती गुरुजी बाई घेऊन जातो. एका पक्षाला कळालं, त्याने विचार केला आपल्या देवानं ताकद दिली, याला नेऊ द्यायची नाही. पक्षी काय सामान्य नव्हता हो, त्याचं कुळलंय भारी होतं. आणि चांगल्याच्या सानिध्यातली माणसं चांगलेच असतात. त्याचा बाप इतका अधिकारी होता, त्याच्या बापानं सूर्याचा रथ हाकावा. त्याचं नाव होतं अरुण. बापू प्रमाण असू द्या, वेळ फार झालाय.
या पक्षाच्या बापाने रथ हाकल्याशिवाय आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. आणि सकाळच्या काकड्यात त्याचं नाव आहे, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर जिंगला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा रती समयाचा. आकाश भाऊ अरुणाचं नाव काय मोठं अरुण. आणि ज्यानं जगाची मालकीनी एक मूर्ख व्यक्ती नेत असताना त्याला अडवलंय, त्याचं नाव आहे जटायू. याचा चुलता माहिती आहे तुम्हाला? आपल्याकडे चुलत्याला काका म्हणते. जटायूचा काका किती मोठा होता सांगू? मंत्र्याकडे पिया असतो, माहिती ना तुम्हाला? मंत्र्याकडे पिया असतो. पियेला हातात घेतल्याशिवाय मंत्री भेटतच नाही. त्याच्या विरोधात जाता येत नाही, जाता येत नाही. आम्ही जर लवकर आलो तर आमच्या दर्शनाची व्यवस्था, कुलदेवतेची आमच्या दर्शनाची व्यवस्था आकाश महाराजांनी केली. सांगितलं कोणाला असं चहा ऐकणाऱ्याला का? देवाच्या जवळच्याला सांगितलं का नाही? महाराज येतील, आले तर त्याला दर्शनाला न्या. देवाच्या जवळचा, मंत्र्याच्या जवळच्या किंवा काय असतील एखाद्या मोठ्या माणसाचे, त्यांच्या सानिध्यात मोठी लोक असतात. या अरुण असा याचा जटायूचा काका पंढरपुरातल्या मालकाचा पिये. त्याला भेटल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरोनिया नाचे न गरुड पारी, कान धरोनिया नाचे न गरुड पारी. त्याच्या पुढे कान धरल्याशिवाय ते सांगतच नाही मालकाला याला जवळ घ्या म्हणून. इतकी पावर आहे हो. आणि किती मोठ्या मालकाचं पिये सांगू? तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी यावळे. पुन्हा एक सांगू, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन. तुम्ही मला पाहता, मी तुम्हाला पाहतो, मी बोललेलं तुम्ही ऐकता. ही आपली शक्ती नाही. त्यानं मेमरी कार्ड काढून घेतलं बाळ्याचं की लगेच बाळ्या बसवा लागणार. नाही, तुम्हाला बी एक दिवशी बसायचंच. लगेच व्हॉट्सअपला जायचं, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर विश्वाच्या मालकात विलीन, की लगेच एक जण टाकतो, गेले दिगंबर. कोणाला टाकायचं नाही, अधिकारी व्यक्ती गेला तरच टाकायचं आहे. हो, कोणाला नाही टाकायचं. नियम काय माहिती? माणूस मेल्याच्या नंतर पत्रिका छापायला जाणारा अक्कलवान असला पाहिजे. सौभाग्यवती स्त्री गेल्याच्या नंतर पदव्या 3, आपण एकच टाकतो सौभाग्यवती, अजून 2 पदव्या आहेत घरी गेल्या पहा. पण मालक मृत्यू पावल्याच्या नंतर एखादी स्त्री जर मृत्यू पावली, गंगा भागीरथी मालकान डोक्यावर घेतली. मागच्या कीर्तनात सांगितलं होतं, इथे एक जणांना माईक घेऊन घेतलं होतं की पती वारल्याच्या नंतर त्या स्त्रीनं कुंकू लावायची. चर्चा झाली या कीर्तनात, माईकवर बोलत होती एक व्यक्ती. माझ्या पक्क लक्षात आहे. माझं मेमरी कार्ड चांगलं आहे म्हणून तर मी बारका मोबाईल वापरतो, कारण हे 100-200 जीबीचं आहे ना, त्याच्यामुळे मला काही ते. आणि काय आपण का नोकरीला आहेत का काय, आपल्याला टपाल द्यायचा का काय द्यायचं काय की नाही त्याचं जाऊ दे तिकडे. तुम्ही वापरतात चांगली गोष्ट, फक्त त्याच्यातलं चांगलं पाहत जा ही तुम्हाला विनंती. लॉक लावून बायको जवळ देत नाही, देतात ती नुसताच पाहती, तिला माहीतच नाही सोमल्यानं लॉक लावलंय म्हणून. ते नवऱ्याला सांगायचं लॉक उघडून महिनाभर माझ्याकडे मोबाईल दे, त्याच्यातला सगळा गर्दा तिला कळत होईल. विठाला 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 विठाला. मोबाईलची गरज आहे, त्याबद्दल विषय नाही. प्रसंग सुरू झाला की बापू मोबाईल पाहतात आणि त्याच्यातलं कडवं काढतात. किती काळाची गरज आहे. अभंग घेतल्याला कुठल्याही भजनाला सांगायची गरज नाही. मोबाईलवर गाथा ॲप आहे, बघा ना तुम्ही, चांगल्या कामाकरता गाथा पहा. जर पक्वाद्या महाराज बोलत असताना व्हॉट्सअप खेळत असेल आणि महाराज बोलत असताना जर भजने व्हॉट्सअप खेळत असेल तर ते तर नरकाला जातील, पण स्वर्गाला गेलेले त्यांचे पूर्वज पण नरकाला जातील. विठाला विठाला विठाला. कीर्तनात पाहतो, आज तुम्ही उभ्यान वाजवले बऱ्याचपैकी, मी बसलेला असल्यामुळं, मग त्या अपघातामुळे बसतोय ना, माझं वय नाही बसायचं. तर कीर्तनकार बोलत असताना बऱ्यापैकी पक्वाद्या असे पुढे मोबाईल घेऊन व्हॉट्सअप खेळत आहेत, आहे का नाही? हा अपमान कीर्तनकाराचा नाही आकाश महाराज, हा अपमान काशीतल्या मालकाचा आणि पंढरपुरातल्या मालकाचा आहे. पंढरपुरातल्या मालकाचा अपमान आहे. कोणाला कोणाला तुम्ही, अहो ज्याच्या नावावर भाकरी खातो त्याच्या कीर्तनात आम्ही व्हॉट्सअप खेळायचे. आमच्या अवताचं जानोळं मोरडं, कालच सांगितलं मी कीर्तनात. जानोळं मोरडं, जानोळं कळतंय? जानोळं मोरडं 2 पाटी पाळी राहिली होती. गड्याचा फोन आला आणि शेत आमचं ती जर सगळं आंबे 2-3 किलोमीटर गावापासून, न्यायला आणायला त्याला वेळ गेला असता. आणि आभाळ आलेले म्हणले ते तण वर येईन, धन मातीत जाईन. ते म्हणलं शेजाऱ्याला आहोत मागा, गेलतो म्हणला, दिलं नाही त्याने. शेजारी मोठा माणूस होता, 150 एकरवाला. मी म्हणलं आता जाऊन सांग की बाळू महाराजाच्या शेतात आहोत आणतो. वापस केलं तर त्याला आधी
गेल्याबरोबर सांगितलं म्हणले दादा बाळू महाराजाचा मी गडी आहे आणि त्याच्या आवताचं जानोळं मोरडे आऊत पाहिजे इकडे. आता जर तुला आऊत दिलं तर आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेलं आहे. भरणं कळतंय ना, शेव आणि करळ. जिनच्या पॅन्टीवाल्यानं काय ना माना हलवायच्या, हा फक्त अजून यायला कळतंय. तुम्ही आपलं जिनच्या पॅन्टीवाल्यानं बहिऱ्या माणसासारखं काम असतंय. बहिरे पुढचं हसल्यावर एकदा हसत येत आणि एकदा कळाल्यावर एकदा हसत येत. ते काहून हसले म्हणून हसायचं नाही, हसावं तर म्हणतील हे येड आहे, आणि ते कळाल्यावर एकदा हसत असते. तसं नाही करायचं. मग शेव करळ बैलाच्या उंचीवर असते. मग मी दिलेला आऊत तुमच्या बैलावर शेव करळ होईल, त्याच्यापेक्षा आऊत आमचंच नाही आणि बैल आमचीच नाही, येठणं आमचंच नाही. तर आमचं गडी लय चालू होतं. मी इतका चालू म्हणले होते, किती चालू असेल त्याचा विचार करा. माझ्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली. तुम्ही किती चालू आहेत तुमचे चेहरे पाहिल्यावर कळतं गडे. चालूचं कीर्तन ऐकणारे सुद्धा हे कसे बंद दिसते, चालूच तुम्ही पण. आमचं गडी लय चालू. ते म्हणलं दादा तुमच्या बैलाला मका लागते, आमच्या इथं वाळला कडबा आहे. मग नीला मका कापून यानं तितकीच संधी पाहिली आणि त्याच्या इथं एक कस्तुरीने एक मंजुळा होती, म्हणजे वघारी. वघार नाही कळाली, म्हशीची पोरगी. तुमच्याकडे काय म्हणतात म्हशीच्या आणायला? रेडी रेडी पारडी. हा 2 पारड्या होत्या, एकीचं नाव मंजुळी आणि एकीचं नाव कस्तुरी ठुलतं. त्यानं 60 भर मका कापून नेली. त्याच्या बैलाला इतकी टाकली 2-3 दिवस म्हशीला पुरली. दृष्टांत संपला. 150 एकरवाल्या माणसानं आऊत बायला सगळं दिलं. कोणाचं नाव ऐकून? गिरगावकराचं. तर गिरगावकराला मोठे पण कोणाच्या नावामुळे? ह्या मालकाच्या आणि पंढरपुरातल्या मालकाच्या. मग बाळ्याच्या नावावर नुसता पंढरपुरातल्या मालकाचं नाव घेतो, तर बाळ्याच्या नावावर 150 एकरवाला आऊत देतोय. तर पंढरपुरातल्याच्या नावात ताकद किती असेल याचा विचार करा ना तुम्ही. ह्या मालकात ताकद किती असेल याचा विचार करा ना. काय पॉवर असेल या नावामध्ये, काय शक्ती असेल या नावात. मोठी माणसं मोठी असतात. चला अडवल्याबरोबर रावण थोडासा विरोधात गेला. जाऊ द्या, पण रावण हुशार होता. त्याला माहित होतं यांना असं वरबायड की एखादं नग जरी इथं लागलं तर आपलं रामनाम सतैन मेलं का जिथे, त्याच्या इथं मरण होतं. कपटात घेतलं थोडंसं, पंख उठपिले. सगळ्यांना ज्ञानी रामायणातला प्रसंग आहे. आणि रावण निघून गेला. पण रथात बसलेली माऊली फार अधिकारी आहे, ती जगाची मालकी नाही. तिनं सांगितलं बाळा मी जे नाव घेते त्या नावाचं भजन करते, तुझ्यासाठी धावत येईल. आणि रावण निघून गेल्याच्या नंतर तो राम राम म्हणत होता. एक जण म्हणला गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात. पाखरू कुठे भजन म्हणत असते का? त्याला अक्कल असावा. माझ्या तुकोबारायच्या भजनात दगडाचे टाळ स्वरात गात होते. स्वरात आवाज येत होता, दगडाच्या टाळामधून किंवा पक्षीही सुस्वरे आळविती. पक्षी सुद्धा स्वरात राग गायचे. स्वरात कोणाची ताकद? तुकोबारायची. तुकोबाराय कोणाची भक्त? पंढरपुरातल्या मालकिनीचे आणि मालकाचे. मग तुकोबारायत जर एवढी शक्ती, तर तुकोबाराय ज्यांचं भजन करते त्या मालकीनी ताकद कमी असेल का? का नाही जटावी भजन करायचं? आशीर्वाद देऊन टाकला. म्हण तू भजन म्हण. निघून गेले आणि तो भजन म्हणत होता. जगाचा बाप धावत आला. शेवटचा पुरावा धावत आला. तसे 11 वाजले असतील. आता होऊन गेले 11:10. बरं 10 मिनिटात संपू. मला वाटतं 11 वाजल्या मागच्या 2-3 जणांना उठायला पाहिजे होतं, म्हणजे मला अक्कल आली असती. खाली खाली बसला जगाचा मालक. खाली खाली. आमची इथे एक बाई लग्नाला आली. नवरा बायको दोघं आले. तर लग्न होतं त्याच्या गड्याच्या पोरीचं, गड्याच्या पोराचं. आता गड्याच्या पोराचं लग्न लागलं शेतात झाडाखाली. ती ज्याची पोरगी केली ते दुसऱ्याच्या शेतात होतं उसाला पाणी भरायला. मग जांभळी खाली लग्न लागल्यावर ही नवरदेवाच्या बापाची मालकीन. जांभळी खाली लग्न म्हणल्या 22,000ची पैठणी होती. हिला वाटलं खाली बसल्यावर कुसलं लागतील, माती लागेल. उभीच राहिली 9 घंटे उभीच. घरी आल्यावर ताठूनच मेली. लगेच निरोप आला मालकीन मेली म्हणले. ताटलीन ती 9 घंटे उभीत न फक्त 22,000च्या पैठणीसाठी. पैठणी नेसायला कोणी शरीर दिलंय? त्या मालकानं. तो जंगलात खाली बसलाय. जंगलात जीवा तळी अंतरी तू जीवा फुला वाट कृपेची करी तू. काय काय ताकद आहे. भक्तासाठी इतका लहान होत आहे की बघायचं. खालीच बसला. खाली बसल्याच्या नंतर दर्भ आणलं. दर्भ खाली टाकलं. त्याच्यावर जटाई उचलून टाकला.
आणि जटायूचं डोकं मांडीवर घेतलं. ऋण सांगतोय आणि नाच नाही सांगतोय, दोन्ही बी. जाऊ द्या 10 मिनिटं जायचं दूर, पण आता जाऊ द्या पुढची 20 मिनिटं सेवा सिद्धेश्वर मालकाची, अगोदरची सेवा गावकऱ्यांची आणि त्यातली त्यात यजमानाची. यजमानामुळे इथं आलोत ना आपण, भाऊसाहेबामुळे. मांडीवर डोकं घेतलं, रक्तानं लोक लाल झालेलं होतं, तोंड पुसलं कशानं असं उपर नाही ना, उपरणं कुठं होतं त्याचं, त्याला धोतरच नव्हतं, तर उपरणं कसं, वलकल्ले घातली होती ना वलकल्ले. पण व्रतस्थ माणसं दाढी करत नाहीत, कटिंग करत नाहीत, नख काढत नाहीत. त्याला 14 वर्षाचा व्रतस्थ होता ना तो. डोक्याच्या जटा सोड्या आणि जटेनं जटायूचं तोंड पुसलं. जटा सोड्या जटा डोक्याच्या आणि जटेनं जटायूचं तोंड पुसलं. आणि मग विचारलं, बाळा हे तुझे हाल कोणी केले? विचारलं, मालक तुम्ही कोणीकडे? काही नाही म्हणले, माझी धर्मपत्नी हरण पावली, या दिशेला एका राजाने नेली. कोण राजा होता, काय होता, बाकी काही विचारू नका म्हणले. आता मला बोलायचं नाही. का नाही बोलला माहितीये का? नये योगियाच्या ध्याना किंवा नाना साधनाच्या केल्या खटापटा. जपी तपी योगी संन्यासी नाना प्रकारचे बेजार आहेत, तरी स्वप्नात नाही. आणि पाखराला जगाचा मालक भेटलाय, बोलण्यात टाइम कशाला घालायचा? त्याच्याकडे पाहत पाहत मरायचं. त्याच्याकडे एकदाच पाहून डोळे झाकून एक नेली, तर उजव्या हाताला माती केली. तिचं दर्शन घेतल्याशिवाय त्याचं दर्शन नाही. तिचं नाव कानोपात्रा. एकदाच पाहिलं, एकदाच. इतकी पाहण्याची ताकद आहे. तर याने विचार केला, आपण याला पाहता पाहता प्राण सोडा. तर जगात रामायणात प्रसिद्ध झाला, तो पुराणात प्रसिद्ध झाला. सामान्य ताकद आहे, प्राण सोडा. मालकानं तितक्यावर नाही सोडलं, लाकडं जमा केली, चिता रचली, चंदनाची लाकडं जमा केली, त्याच्यावर दर्भ टाकला, दर्भाव जटायू ठेवला, जटायूवर पुन्हा दर्भ टाकला, दर्भाव पुन्हा लाकडं टाकले. पाणी कोण पाजलं माहितीये? जटायूनं. चुलत्याला जर पाणी पाजायची वेळ आली असेल ना, चुलत्याला कोणी नसेल तर प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पाणी पाजित नाहीत आपल्याकडे. इतकी हरामखोर माणसं आहेत. मी कितीतरी महाराष्ट्रात घटना घडलेल्या पाहिल्या. काही काही मातेला पण हजर होतो. किती गाव पाहिलेत मी, किती गाव पाहिले. माझ्या गोळ्या थोड्या संपल्यात. चालू पाणी पाजायच्या दिवशी बाईनं बॉन्डवर अंगठा देऊन 10 एकर जमीन लिहिली, तेव्हा चुलत्याला पाणी पाजण्यासाठी पुतण्यानं शर्ट काढले. इतका हरामखोर पुतणे जगात खूप पाहिलेत, खूप खूप पाहिलेत, खूप. काय घ्यायचं होतं जटायूकून देवाला? त्याला प्रपंचात आलेलं संकट होतं, तरी पळसाच्या द्रोणात पाणी आणलं, स्नान घातलं, पाणी पाजलं, अग्नी तयार केला. त्या अग्नीला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. भडाग्नी नावाचा अग्नी दिला. दुसऱ्या दिवशी अस्थी उचलल्या, बाजूच्या तीर्थात अस्थी समर्पित केल्या आणि त्याच जागेवर बसले. प्रांतातले ऋषीमुनी बलिले. भगवंत दर्भाची चटई केली, त्याच्यावर बसला. दर्भाच्या अंगठ्या घातल्या. पक्षाच्या दिवशी अंगठ्या घालत असते आकाशमाला. दर्भाच्या अंगठ्या घातल्या, दक्षिणेकडे तोंड केलं आणि 3 दिवसासाठी जटायूसाठी तर्पणविधी केला. पक्षी आहे याचा विधी कोण करीन? कर्ज कोणतं होतं सांगू तुम्हाला? जगाच्या मालकीनीवर आलेलं आभरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या शरीराच्या प्राणाची आहुती दिली. हे 1 नंबरचं कर्ज आहे. जगाच्या मालकीनीवर आलेलं आभरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या प्राणाचा बलिदान दिलंय. हे कर्ज देवाच्या डोक्यावर आहे, म्हणून हे बाकीचा विधी केलाय. म्हणून नाचे मागे मागे इतक्यांना का संपू. मग गेले राजा रावणाला मारले. राजा रावणाला मारल्याच्या नंतर बिभीषणाला राजा केलं आणि राजा केल्याच्या नंतर 14 विमानापैकी त्याने एका विमानात बसलं. त्या विमानाचं नाव होतं कामग नावाचं विमान. कामयुगम विमानामध्ये प्रभू रामचंद्र बसले, सीताई साहेब बसल्या. निघालं ते विमान. जाता जाता बिभीषणानं सत्कार केला. त्या सत्कारातला हार होता सुवर्ण कमळांच्या फुलाचा. तो हार होता सुवर्ण कमळांच्या फुलाचा. तो सुवर्ण कमळाच्या फुलाचा हार गळ्यात घेऊन जगाचा मालक अयोध्येकडे विमान जात होतं. विमान चलता चलता एका डोंगराच्या भागात एका जंगलात विमान थांबवलं. सीताई साहेबांनी विचारलं, को तिच्या यत क्रिया अयोध्याना स्थितेषु यस्तापयामी किमहा वायुरसुवे गच्छ जायते. आकाश मार्गाने जात असताना, आपला पंथक्रमत असताना अयोध्येतले जन आपली वाट पाहतात, कशा करता इथे विराम घेता. ऐक सीते ऐक. थांबलं विमान आणि गळ्यातलं एका हाराचं एक फूल तोडलं आणि ते फूल वरून खाली टाकून दिलं. टाकलं ते फूल खाली. सीताई साहेबांनी विचारलं, मालक विमान थांबलं याबद्दल शंका होती, आता दुसरी शंका आली. आपण सुवर्ण कमळाच्या फुलाच्या माळीतलं एक फूल खाली का टाकलं? तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, ऐक सीते, ज्या वेळेला तू पर्णकुटीत होतीस, पर्णकुटी कुठे होती माहिती होती ती? कोण्या जिल्ह्यात? नाशिक जिल्ह्यात. आपल्याला माहित असा, जात्यावर गाणं म्हणत होती आमची ते एक म्हातारी, तिला माहित होतं.
ती जात्यावर गाणं म्हणायची. चांगल्याचं म्हणलं पाहिजे बरं, गाणे कीर्तनात म्हणू नये, पण चांगल्याचे उद्गार काढले पाहिजे. गाणे चांगले ऐकायची क्षमता ठेवा. दिनदिनचं ऐकत जा ना. पडर पाण्या ऐका नाही, टोपी घातल्यावर मी कसा दिसतो हे काय ऐकायचं तुम्ही. तू कसा दिसतो, बायको कदरली तुला नासा दिसतो, कसा दिसतो तू. चांगलं ऐकलं पाहिजे. काय गाणं म्हणायची ती. नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान, डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान, डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान. ज्याला पुराण पाहायला भेटलं नाही त्याच्यावर याच्याहून कळन की प्रभू रामचंद्राने गुंफा बांधली होती. पण काही नाही म्हणायचं बासकळ. चांगलं म्हटलं पाहिजे परंपरेचं, आणि सांगितलं पाहिजे गाणं बरं का. हो, निदान लोकायला तरी कळा जा हे गाणं म्हणलंय म्हणून. आपल्या परंपरेचा अपमान होत असतो दाबून ठेवलं की. अभंग एखादं शपथ म्हणलं तरी आपण सांगायचं नागपूर प्रतीतला आहे. हो, काय काय नाकात काढ्या लगेच घालतात. हा अभंग शपथ आहे, सुमळ्या गाण्यापेक्षा चांगला आहे ना. असू द्या शपथ, पण अभंग आहे तो गाण्यापेक्षा चांगला आहे ना. त्या पर्णकुटीतून तुला एका दुष्ट व्यक्तीने हरण केलं, नाव घेऊ नका प्रभू, ऐक पुढे. पण आकाश मार्गाने जाताना तुला मदत कोणी केली. एक पक्षी होता सीते, त्या पक्षाचं नाव होतं जटायू, आणि त्या जटायू नावाच्या पक्षाने इथेच प्राण सोडला. त्याचा इथं अंत्यविधी केला. ती ही जागा आहे म्हणून त्याला आदरांजली, तिळांजली म्हणून मी माझ्या गळ्यातलं सुवर्ण कमळाच्या माळेतलं फुल त्याच्या कट्टा समर्पित करतोय. सीताई साहेब धाय मोकलून रडत होत्या. दृष्टांत संपला. सज्जनांनो, जगाच्या मालकीनीवर आलेलं संकट दूर करण्यासाठी प्राण दिलाय, याला बलिदान म्हणतात. याला बलिदान. हे किती मोठंच कर्ज आहे, आणि हे कर्जातून मुक्त होण्यासाठी पक्षाचा विधी केलाय, याला नाचणं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, मनोनी नाचे माघे माघे, वाहे अंगे आपोलिया विढोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेली जुनाट परंपरा आजची सिद्धेश्वराच्या दरबारात ज्ञानोबराय तुकोबरायचं नामस्मरण करण्याचा योग गिरगावकराला आला. ते माझं परम भाग्य. ज्यांनी यजमानपद घेतलंय भाऊसो अनंता चौंडकर, माजी सरपंच नायगाव, हे चोंडकर परिवाराने साहेबांनी आजची यजमानपद घेतलं, त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. माझ्या भगवान सिद्धेश्वराची त्यांच्यावर कृपा हो. आणि अशीच सेवा, माझंच कीर्तन घ्यावं असं काही नाही, पण या सिद्धेश्वराच्या दरबारात ज्ञानोबराय तुकोबरायचं चिंतन करण्याचा योग, नाना प्रकारचे महाराष्ट्रातले सात्विक वक्ते आणण्याचा योग भाऊसाहेबांच्या जीवनात येऊ, आणि ती भजन संध्या सिद्धेश्वराच्या दरबारात हो. आणि त्या पुण्याईनं त्यांचीही गरुडाच्या झेपेसारखी पूर्ण ते ज्या क्षेत्रात काम करते ते क्षत्र गरुडासारखं उंच पंखाने भरारीला जावो, आणि ते आशीर्वादाचं सूत्र माझ्या सिद्धेश्वरानं त्यांच्याकडे देऊ, ही सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय मोरे मामा असतील, त्यांच्यासोबत रामदासजी कड असतील, आदी करून ही सगळी विश्वस्त मंडळ सर्वांनी गोड अशा प्रकारची सिद्धेश्वराची सेवा करण्यास. सज्जनो, आपण कोण आहेत, कोण आहेत आपण, कोण आहेत. अहो, जेवारी पेरणं आपल्या हातात आहे, द्राक्षे लावणं आपल्या हातात आहे. 15 किलोमीटरच्या परिसरात एकाही द्राक्षाला पान सुद्धा राहिलं नाही. आपली ताकद आहे, त्या लावणाराची ताकद आहे. किती औषधं फवारले असतील, किती बेजार झाले असतील बापू, किती, पण हे सगळं त्याच्या हातात आहे. किती तळमळा असेल. शेतकरी राजा आहेत ते बिचारे, शेतकरी आहेत. किती कष्ट, लेकरा इतका जीव लावला असेल त्यांनी, पण ते तुमच्या हातात येऊ द्यायचं का नाही येऊ द्यायचं त्याच्या हातात. आपण निमित्त आहेत, निमित्ताचा धनी केला प्राणी. तुम्हाला सिद्धेश्वराची मामा सेवा करण्याची संधी सिद्धेश्वरानं दिली.
जितकी सेवा करता येईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा. भगवंत तुम्हाला मोठं करेल. काय एका छोट्या याच्यातून सुरू झालेली पौर्णिमा किती म्हटली तुम्ही? 249 महिने झाले बापू. दर महिन्याची पौर्णिमा अन्नदानासाठी नंबर लागतो कोणाचा. आता उद्या गिरगावकर जरी करीन म्हणला तरी त्यालाही भेटत नाही, कारण तो तयारच आहे ना. वर्षाच्या पौर्णिमा गेलेल्या आहेत. इतकी श्रद्धा सिद्धेश्वरावर आहे, कारण हे जाज्वल्य अधिष्ठाने या प्रांगणामध्ये महान महान महाराष्ट्राच्या मातीतले निष्ठावंत लोक येऊन गेले. उद्या किती मोठी व्यक्ती आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले अध्यापक, नामनिष्ठ, नामधारक आकाश महाराज सात्विक वक्ते आहेत. उद्या किती मोठी व्यक्ती आहे की ज्यांच्या हाताखालून हजारो महाराष्ट्राच्या मातीमध्ये विद्यार्थी घडले. अशी एक पवित्र व्यक्ती उद्या त्यांचं कीर्तन आहे. किती मोठी माणसं सिद्धेश्वराच्या कृपेने तुम्हाला पाहायला भेटतात. आमच्यासारखे तर तुम्हाला दगड उचलल्यावर सापडतील, त्याचा काही विषय नाही. पण ही मोठी माणसं, सात्विक माणसं, आदरणीय माऊली महाराज शिंदे फार मोठे अभ्यासू आणि सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्ती आहेत. ते वारकऱ्यावर, विद्यार्थ्यावर अतूट प्रेम करणारी व्यक्ती. असे महात्मे इथं सिद्धेश्वराच्या कृपेने भेटतात. तुमच्या योगदानातून मामा भेटतात. आणि असं चांगलं लोकांना ऐकू घाला. तुमचं योगदान आहे. सिद्धेश्वरानं तुम्हाला ते कामाला दिले. आपण निमित्ते मात्र आहेत, त्यानं काम लावलंय. जेवढी सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. अशीच पौर्णिमा कायमस्वरूपी अन्नदानाची चालत राहावी. मदंगाचार्य हरिभक्तीपरायण, तेजस महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. गायनाचार्य हरिभक्तीपरायण, रघुनंदन महाराज हरिभक्तीपरायण, संदीप महाराज आज बाजूचे हरिभक्तीपरायण, जगदाळे महाराज पारायणाचं व्यासपीठ त्यांच्याकडे आहे, त्यांनाही उत्तरेश्वर बापू आदी करून मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या विनेकरी बाबा. आदरणीय आकाश महाराज या सप्ताहाला मार्गदर्शक म्हणून लाभले. एवढ्या कार्यक्रमाच्या दाट रेलचेल असताना सुद्धा तुम्हा विश्वस्तांचं मन सांभाळण्यासाठी, गावकऱ्यांचं मन सांभाळण्यासाठी आणि भगवान सिद्धेश्वराच्या भक्तिस्तव ही स्वतःहून 8 दिवस इथं देतात. तुमच्या सप्ताहात राहतात. आकाश महाराज तारीख घेण्यासाठी सुद्धा मामा तुमच्यासोबत वडगाव रासाईला आले आणि अतूट प्रेम त्यांचं तुमच्यावर आहे. महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद, प्रणाम. मला खूप फोन करत होते महाराज आठवणी करता. आकाश महाराज तुम्हाला प्रणाम करतो. उपस्थित इथं बसलेल्या सर्व साधकांना नाक घासून प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, साऊंड सिस्टीम वाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद बरं का. खूप साऊंड सिस्टीम छान आहे. 2च मिनिटात काही मान्यवरांची सत्कार होतील, मग आपण उठायचं. आपल्या परंपरेची शिस्त मोडायची नाही ही तुम्हाला विनंती. मग आपण जय विठ्ठल. विठ्ठल जय जय सिद्धेश्वर भगवान माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम